येस. या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या छोट्या बांधवाने प्रश्न विचारलेला होता की नीड आणि वॉन्ट याच्यामध्ये फरक काय. खूप आवडला हा प्रश्न, की विद्यार्थी खरोखरच त्या पद्धतीने विचार करतात. नीड इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो त्याला मराठीत गरज असं म्हणतात. मग आपल्याला गरज असेल तर आपण एखादं काम करतो, आणि ते नसेल तर आपण म्हणजे जगणंच अशक्य होतं. म्हणजे जसं पाणी ही एक गरज आहे, ते नसेल तर चालूच शकत नाही. पण मला जर ज्यूस हवंय तर ती माझी वॉन्ट म्हणजे हवी असलेली वस्तू झाली. म्हणजे ज्यूस नसेल तरी माणूस जगू शकतो, पण पाणी नसेल तर जगू शकत नाही. नीड आणि वॉन्ट मध्ये हाच महत्वाचा फरक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शुक्राणा ग्रुपच्या माध्यमातून ग्रॅटिट्यूड द्यायला शिकवलेलं आहे. तर आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूवीचे ऍक्टर्स जर आपण डोळ्यासमोर आणलेत, मग आपल्याला जे नट आवडतात, जे नटी आवडतात, आपण साध्या भाषेत म्हणूया, तर ते जे ऍक्टर्स असतात ते पडद्यावरती चमकतात आणि खूप फेमस होतात, खूप पैसा कमवतात आणि प्रसिद्धही होतात. परंतु त्यांच्या या प्रसिद्धीच्या मागे किती मोठी टीम असते याचा जर आपण विचार केला, तर त्या प्रत्येक टीमच्या मेंबरला ते लोक कृतज्ञता व्यक्त करत असतात, थँक्स म्हणत असतात. मग याच्यामध्ये अभिनयाचं दिग्दर्शन करणारे असतात, मार्गदर्शन करणारे असतात, म्हणजे ऍक्टिंग कशी करावी ते शिकवणारे असतात. त्याच्यानंतर चित्रपटाचे कथालेखक असतात. स्टोरी जर चांगली नसेल तर त्या ऍक्टरला पण वाव नसतो आणि तो ऍक्टर तेवढा फेमस होऊ शकत नाही. त्यानंतर डायलॉग रायटर असतात. त्याने कोणते डायलॉग म्हटले पाहिजेत तर पब्लिक कडून जास्त प्रतिसाद मिळेल आणि तर त्या चित्रपटामध्ये उठावदारपणा येईल. एडिटर असतात, म्हणजे ज्यांनी मूवीची शूटिंग केल्यानंतर कॉम्प्युटरवरती एडिटिंग केलेलं असतं ते असतील. कॅमेरामन असतील, त्यांनी जर कॅमेरा व्यवस्थित धरला नसेल तर त्या चित्रपटामध्ये ऍक्टरने जे काही अभिनय केलेला आहे तो व्यवस्थित टिपता येणार नाही. निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, त्यांच्यामुळे हा चित्रपट अर्धवट असतो, तो होऊ शकत नाही, प्रदर्शित करू शकत नाही. त्यानंतर गीतकार असतात, जे एवढी सुंदर गाणी लिहितात, अर्थपूर्ण गाणी लिहितात आणि ती आपल्याला खूप आवडतात. त्यानंतर या गाण्यांना संगीत देणारे संगीतकार असतात आणि त्यांचे पूर्ण समूह म्हणजे त्यांची टीम असते. गायक असतात, गायिका असतात, लाईट्सची व्यवस्था करणारे असतात. एकदम योग्य चेहऱ्यावरती लाईट पडली पाहिजे. अंधार असेल किंवा भीतीदायक वातावरण दाखवायचं असेल तर त्यावेळेची लाईट कशी असायला पाहिजे. त्यानंतर नेपथ्य म्हणजे कोणता युनिफॉर्म, कोणता कॉस्ट्युम त्यांनी घालावा हे सांगणारे वेशभूषाकार असतात. मेकअप मन असतात, वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचा मेकअप कसा असायला पाहिजे, या सर्वांचे सहाय्यक असतात. त्यानंतर त्या ऍक्टर्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शूटिंगला नेणारे वाहन चालक असतात, सेवक असतात, त्यांचे सफाई कामगार असतात, त्यांचे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर असतात. त्याच पद्धतीने त्यांचे कुक म्हणजे स्वयंपाकी असतात, राहण्याची व्यवस्था करणारे असतात. आणि या सगळ्यांना चित्रपट प्रदर्शित करणारे थिएटरवाले हे तेवढेच महत्वाचे असतात. तर या एवढ्या मोठ्या टीमच्या यशस्वीतेनंतरच त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला यश मिळत असतं. तेव्हा एकाच्या यशाच्या मागे एवढी मोठी गँग असते आपल्या साध्या भाषेत. तर मग या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं काम आहे आणि ही आपली ड्युटी आहे की आपण करायला पाहिजे. कारण त्यांना जर कृतज्ञता व्यक्त नाही केली तर जे यश आपण मिळवतोय त्याच्यात कुठेतरी ब्रेक लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या मार्गावरती नेण्यासाठी आपल्या दीपा मॅम, शीतल मॅम आणि सुमन मॅम या 3 गुरुवर्यांनी आपल्याला मार्गदर्शन आजतागायत केलेलं आहे आणि भविष्यातही आपल्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आजच्या सेशनमध्ये या तिघांचंही Deepa ma'am, if you are present, just take charge of the next session. Deepa ma'am, I have made you the co-host. Am I audible? Yes, sir, you're audible. And I think Deepa ma'am has joined with 2 mobiles. So you made both co-hosts. Okay, yeah. Thank you, sir. Thank you so much. So a very warm welcome, Deepa ma'am. And I request you on behalf of our all students and all members to start this session. Dr. Sheetal has also joined in, sir. Sir, because you are the host now, you have to make them the co-host. Yeah. Just a moment. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या सर्वांच्या वतीने आपण या तिन्ही गुरुवर यांचं दीपा मॅम आणि सुमन मॅम या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूयात. मोस्ट वेलकम मॅम and a very good morning. Thank you. And I give you the charge for the next session. Thank you, ma'am. Thank you so much. Thank you, sir. Yeah. So good morning, everybody. Good morning. So आम्ही आपण आपलं session. Yes, sir. All are mute and the chats are disabled. Okay, okay, okay. I think Deepa can do herself unmute or no? I think she is not able to unmute. I have made her co-host. She can unmute herself. She can now. She's a co-host. Deepa, can you unmute yourself? I guess no. No, I think she is busy in other tasks. Okay, okay, okay. Okay. So गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कसं वाटते तुम्हाला? छान सेशन झाले आपले. तुम्ही तुमचं ग्रॅटिट्यूड चालू आहे आणि या परवाच्या सेशन मध्ये आपण घेतलं होतं की सगळ्या सोर्स प्रोव्हायडर्सना तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे तुम्हाला कोण दिसताय सोर्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन थँक्यू म्हणणं किंवा जे तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या डोळ्यासमोर आता नाहीये अशा लोकांना सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे किंवा त्या लोकांसाठी लिहायचं आहे कृतज्ञतेचे वर्ड्स किंवा कृतज्ञतेची वाक्य. आणि जसं अगदी छोटे छोटे सुद्धा जे सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला आपल्या घरापासून शाळेपासून दुकानापासून चालताना बोलताना सगळीकडे जे दिसतात भेटतात त्या सगळ्यांना आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची होती असं आपल्या मागच्या सेशन मध्ये झालं होतं. तर तुमचा कसा अनुभव आहे? कॅन यू ऑल ऑफ यू कॅन यू शेअर ऑन युअर चॅट दॅट कोणी केलं असेल किंवा कोणी 10 लोकांना केलं असेल 10 पेक्षा जास्त लोकांना केलं असेल तर तुम्हाला कसं वाटतं केल्यानंतर? काही शेअरिंग असेल तर आपण शेअरिंगने सुरुवात करू किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन पण तुम्ही विचारू शकता. पण पहिलं जर शेअरिंग केलं तर खूप आम्हाला ऐकायला बरं वाटेल. ज्यांनी असाइनमेंट जो गृहपाठ दिला होता जो केला असेल सगळ्यांनी तर प्लीज चॅट मध्ये लिहा काय कसं वाटलं तुम्हाला. आणि काही लोकांना पण आपण सर अनम्यूट करू शकतो ना कुणाला शेअरिंग करायचं असेल तर. शब्बीर सर. Hello ma'am. Yeah, you can do it from your side and I have already allowed the chats. Okay, so नाही कुणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करू शकतो ना? हो from your side you can do it. Okay. Yeah. So you don't worry, Dr. Sheetal, I will unmute them. Okay. If they raise their hand, I will look after that. Okay. Okay. छान वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. किसी को शेयर करना हो तो अपना रेज हैंड कर ले या क्वेश्चन पूछना हो तो मैं आपको अनम्यूट कर दूंगी. Yeah, good morning everyone. I couldn't unmute myself. I could unmute myself now. Good morning, Deepa. Good morning. That's why I was asking, are you able to unmute? Are you able to unmute? I couldn't. I was trying that only. Good morning. मुलांना चॅट मध्ये सांगितलंय तुम्ही शेअर करा किंवा तुम्हाला कोणाला बोलायचं असेल त्यांना देऊ शकतो. त्यांना बोलायला शेअर करायचं असेल तर ते करू शकतात किंवा चॅट मध्ये लिहू शकतात कसं वाटलं त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर्सना किंवा जे तुम्हाला दिसतायत नाही दिसत आहे त्यांच्यासाठी काय कसं केलं तुम्ही कृतज्ञता असं त्यांना विचारले. आता तर ते चॅट मध्ये लिहित आहेत. तर सुमन अनम्यूट करतीये. कोणी जर लिहिले असेल ते तर पण हे करू शकतो आपण काही लोकांना अनम्यूट करून कुणाला काही बोलायचं असेल ते बोलू शकता. For some reason nobody's raised their hands. Okay, that's fine. पर सगळ्यांनी सब लोग लिख रहे हैं अच्छा लग रहा है वेरी बहुत हैप्पी लग रहा है. खूप छान वाटलं. गुड व्हेरी नाईस.
कोणीतरी raise two participant raise hand. One is Nick somewhere. Yeah, I'm in. Rushikesh, I guess. Hello, teacher. Yes. टीचर मी कस्तुरी बोलते. पहिले जे काम करायचे म्हणजे जे कचरे उठून म्हणजे आपल्याकडचे नेतात किंवा जे लाईट करतात इलेक्ट्रिसिटी वाले किंवा जे वॉटरचं जे करतात प्लंबर किंवा कार्पेंटर, त्यांना पहिले असं म्हणजे वाटायचं का मी काम करते, पण त्यांना एवढी खुशी नाही यायची. जसं आपण त्यांना म्हटलं का थँक्यू, तुमच्यामुळे आमच्या पाण्याचं सगळं सोय झाली आमच्यासाठी किंवा तुमच्यामुळे आमच्या घरातला कचरा सगळा साफ झाला, तर त्यांच्या मनातून एकदम त्यांना खुशी झाली आणि ते आवडीने त्यांचं म्हणजे पहिले पण करत होते तर ते म्हणजे एकदम असे जोशीने काम करत होते. त्यांना पण खूप आनंद होता का त्यांनी मला म्हटलं, म्हणून आता मी खूप खुश आहे. अरे वा, तू त्यांना छान म्हटल्यावर ते अजून जास्त त्यांच्या कामाचा स्पीड किंवा त्यांच्या कामाचा जोश वाढला, राईट? आणि तुलाही खूप बरं वाटलं, राईट? आणि त्यांनाही खूप छान वाटलं आणि त्यांनाही त्यांचं जे कामाचं स्पीड किंवा त्यांचा जो कामाचा हॅपीनेस किंवा जोश म्हणतो तो सगळा त्यांच्यामध्ये वाढला, राईट? हो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. असंच तू जसं तुला दिसतंय तसं त्या समोरच्या लोकांना सगळ्यांना असं थँक्यू म्हणत जा. चालताना, बाहेर शाळेत जाताना किंवा कोण वाटेत रस्त्यामध्ये जे तुला सर्व्हिस प्रोव्हायडर दिसतात त्यांना सुद्धा तू तसंच थँक्यू किंवा जे काही काम करत त्या कामाबद्दल तुम्ही इतकं छान काम केलं त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद असं म्हणत असत. हा, त्याचे रिझल्ट तुला पण खूप छान येतील, प्लस त्यांनाही खूप छान वाटेल. त्यांच्याही कामामध्ये त्यांना अगदी एकदम एन्थुझियास्टिक वाटू शकेल. अगदी उत्सुकता त्यांची कामामधली वाढेल. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. थँक्यू. एनीवन एल्स? Hi, Dheeraj. Hello, teacher. Yes. Good morning, teacher. Good morning. टीचर, तुम्ही जसं म्हटलेले की सर्व्हिस प्रोव्हायडर्सला आपल्याला थँक्स म्हणायला हवं. तर काल काय झालं, काल मी शाळेला जात होता, तेव्हा जाताना माझ्यासोबत माझा एक मित्र होता. आम्ही शाळेला जाताना रिक्षाने जात होतो. मग रिक्षाने जाताना मग जेव्हा पण आम्ही जात होतो तेव्हा शाळेतून वापस येताना आम्हाला रिक्षा पकडायची होती, पण कुणीच भेटत नव्हतं. मग तसं आम्हाला खूप लेट पण झालं. मग तेव्हा आम्हाला कळालं की स्कूल बस नसली तर किती प्रॉब्लेम होतो. जेव्हा पण रिक्षाने वापस आलो तेव्हा मग रिक्षावाल्याला थँक्यू म्हटलं. आणि त्याचा मेन मुद्दा म्हणजे त्यांनी जे रेट होता त्यांनी पैसे पण आमच्याकडून कमीच घेतले. अरे वा, व्हेरी नाईस. पण रिक्षावाल्या काकांना सांगितलंस का तुमच्यामुळे मी घरापर्यंत पोहोचलो, म्हणजे आमची बस चुकली? म्हणजे तुला खरोखर अनुभव आला असेल ना की तुला बस चुकले आणि तिथे रिक्षावाले काका तुझ्या समोर आले आणि त्यांनी तुला सोडलं आणि त्यांनी पैसेही कमी घेतले. म्हणजे किती जादू आहे कृतज्ञतेमध्ये, कळलं असेल ना? आणि तू त्यांना सांगितलं असेल ना की छान, तुमच्यामुळे आम्ही घरी पोहोचलो व्यवस्थित, जरी बस आली नाही तरी पण तुम्ही असल्यामुळे आम्हाला घरपर्यंत पोहोचवलं, तुमचे खूप खूप धन्यवाद बोलला. त्याच्यानंतर तुला जाणवलं असेल किती फरक पडला असेल, राईट? यस टीचर. यस, थैंक यू सो मच. दीपा और सुमन, आपको कुछ ऐड करना है तो ऐड कर सकते हैं. एक्चुअली यही बोलना था कि दैट इज वेरी गुड. एक दिन हमने सेशन किया, उनको पता चला कि सर्विस कितने इम्पोर्टेंट है और उनको ग्रेटिट्यूड और थैंक यू और आभार बोलना चाहिए. और ऑल द स्टूडेंट, आप लोग ये प्रैक्टिस करोगे तो आप लोगों को बहुत अच्छा लगता है. जैसे अभी इन्होंने शेयर किया, you all should practice that. You all should say gratitude. जहां भी आपको मौका मिले, जहां भी आपको दिखे कि आपको कोई हेल्प कर रहा है, कोई सर्विस दे रहा है, immediately you should gratitude. और जो आपको नहीं भी दिख रहा है, जैसे अभी रिक्शा चला रहा था पर रिक्शा में फ्यूल गवर्नमेंट ने भेजा, उन्होंने परचेज किया, तो जिन्होंने फ्यूल के लिए हेल्प किया हमारे कंट्री में आने के लिए, उनके लिए थैंक यू. गाड़ी रोड पर चल रही है उसके लिए थैंक यू. सो ग्रेटिट्यूड इज एवरीवेयर. हाउ मच यू से द मोर द बेटर. जैसे आइंस्टाइन ने कल बताया कि सक्सेस का जो किल्ली है, वो चाबी है, दैट इज विद द ग्रेटिट्यूड. थैंक यू सो मच. थैंक यू दीपा. जो स्टूडेंट ने अभी शेयर किया था, आप ये बताइए कि आपको कैसा फील हुआ जब आपने ये ग्रेटिट्यूड दिया, आपने उस रिक्शे वाले को थैंक यू बोला, तो वो दिन कैसा स्टार्ट हुआ आपका? I think this student has muted himself. Yeah. Unmute. हाँ, तो सांग, सुमन मॅम विचारतायत ना, they can you tell her?
तू सांगू शकतो कसं वाटलं तुला? म्हणजे तू सुरुवात तुझी कशी झाली दिवसाची? तू म्हटलं रिक्षाने गेलो, घरी पोहोचलो, किंवा तुला कसं वाटलं, कसं फील झालं? What was the name of the student? What's his name? We can unmute somebody else. Yeah. टीचर टीचर 5 एलिमेंट्सचं जे सेशन झालं होतं ना, मला त्याचं एक शेअरिंग करायचं, करू का? हो चालेल. टीचर, ते तुम्ही ज्या दिवशी शिकवलं त्याच्या म्हणजे 1-2 दिवसांनीच मी एकदा बघितलं, म्हणजे हवा, मी गॅलरीत होते तेव्हा, म्हणजे झाडं वगैरे, हवा चालू होती, पण मला एवढा स्पर्श नव्हता होत. जसं मी त्याला थँक्यू म्हणायला लागले, थँक्यू हवा, तुझ्यामुळे मला जीवन भेटते, किंवा तुझ्यामुळे मला श्वास घ्यायला येते, तू नसता तर मी जगली नसते. तर मला एकदम त्याचा स्पर्श झाला. म्हणजे हव्याला पण फिलिंग्स असते. ऑफकोर्स सांगितलं ना, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग, सगळ्या गोष्टीला फिलिंग्स असतात. आपण घालतो त्याच्यामध्ये फिलिंग्स, राईट? आणि तसंच तुम्हाला रिझल्ट पण तसे येतात. सो तुला खूप छान वाटलं. हो टीचर, म्हणजे मला कळालं का हवाला पण फिलिंग असते. गुड. और कोई है? Yeah, we can unmute many hands raised है. Unmute एक करके कर सकते हैं. Hi Miss, good morning Miss. I am Rajdeep More, 8A standard. Miss, तुम्ही सांगितलं होतं ना की कुणाला पण थँक्यू बोलायचं सर्व्हिस प्रोव्हायडरला. मिस, मी काल शाळेत जाताना ना आमच्या शाळेच्या इथं ना एक ना काकू होत्या, ते ना तिथला परिसर ना स्वच्छ करत होत्या. मी त्यांना थँक्यू बोललं, मग त्यांना पण थँक्यू वाटलं. आणि मिस, मी शाळा सुटली आणि तिथनं जात होतो ना, तेव्हा मिस ते पूर्ण परिसर स्वच्छ होतं. अरे वा, त्यांना थँक्यू बोललं ना, मला पण खूप चांगलं वाटलं की पहिल्यांदा मी कुणाला असं थँक्यू बोलले सर्व्हिस प्रोव्हायडरला. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. थँक्यू फॉर द शेअरिंग. सी, तुम्हाला खूप म्हणजे स्वतःलाही कशा भावना असतात, स्वतःलाही कसं खूप छान वाटतं आणि कसा दिवस जातो. आणि तसं त्यांना थँक्यू म्हटल्याबरोबर त्यांनी इतका छान कचरा सुंदर रीतीनं साफ सुथरा करून ठेवला असेल, तो रोड किंवा जे काही जागा असेल ती, म्हणजे त्यांनाही कामामध्ये जोश येतो, कामामध्ये जास्त एनर्जी येते, करण्याला एक उत्साह वाढतो. तेच काम आहे त्यांचं, पण ते करण्यामागे जो हॅपीनेस, उत्साह त्या समोरच्या माणसाचा पण तेवढाच स्पीडने वाढतो, जस्ट एका कृतज्ञतेच्या भावनेतून कुणाला तुम्ही बोललात तर. थँक्यू सो मच. थँक फॉर शेअरिंग. नेक्स्ट वन. Nobody else has raised their hands. Okay. Any questions? किसी के पास अगर questions है तो you can ask them to ask. इसमें आए होंगे तो चैट में कुछ आए हैं क्वेश्चंस? अजून कोणाचं शेअरिंग असेल तर सांगू शकता. कोणी कुणाला थँक्यू म्हटलं, कुठल्या सर्व्हिस प्रोव्हायडरना कशा रीतीने थँक्यू म्हटलं, किंवा काही अनुभव आला असेल ह्या 2 दिवसामध्ये तर शेअर करू शकता. They had their first day in school, na? All these children. तो उनका एक्सपीरियंस क्या रहा आफ्टर शुक्राना का 1 मंथ का पूरा आपने जो सीखा है स्कूल में? हम लोग ने जो शुक्राना टीम ने आप लोग को सिखाने की कोशिश की है, उससे आपको क्या लगता है, क्या डिफरेंस महसूस हुआ है अब जब आप स्कूल स्टार्ट किए हैं? तो इफ सब किसी एनीबडी को शेयर करना हो तो शेयर करिए. कोई तो 2 पार्टिसिपेंट है, उन्होंने रेज किया है. I've unmuted them. मिस, मी ना काल स्कूलला गेलतो ना पहिल्या दिवशी, आणि मिस स्कूलला गेले ना, खूप म्हणजे चांगलं वाटलं. तुम्ही सांगितलं होतं नेहमी कशामध्ये पण पॉझिटिव्हिटी राहायचं, कधी पण नकारात्मक विचार करायचा नाही. आणि मिस ग्रॅटिट्यूड लिहिले ना, ग्रॅटिट्यूड वरनं पण मिस खूप चांगलं वाटलं लिहिताना पण. आठवड्याला मिस मी ना 2 दिवस लिहायचो ग्रॅटिट्यूड, आता मिस मी 3 दिवस ग्रॅटिट्यूड लिहितो, 5 लाईन्स.
ओके 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 ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी हॅलो नाईस. वन मोर. हॅलो येस. टीचर, म्हणजे 1 महिन्याचं जेवढं पूर्ण सेशन झालं त्याच्यातून पहिले तर माझी पॉझिटिव्हिटी खूप वाढली आहे आणि मला एवढा उत्साह होतोय का कधी हा सेशन परत येतो, कधी मला नवीन शिकायला भेटेल. आणि माझं जे स्वप्न आहे ते मला आता दिसायला लागले, म्हणजे मला कळायला पहिले खूप काही स्वप्न होते. आता म्हणजे पहिले कसं होतं माझं की पहिले मला हे बनायचं होतं, क्रिकेटर बनायचं, तर कधी मला डान्सर बनायचं, कधी सिंगर. आता मला असं एकच स्वप्न माझं वाटतं का माझं एकच आहे. एवढी पॉझिटिव्हिटी वाढली टीचर का म्हणजे सगळं काम करायला मला खूप एनर्जी येते. सगळ्याशी चांगलं बोलले का त्यांच्याकडून पण मला खूप काही काय चांगलं भेटतं आणि सगळे मला चांगले पण म्हणतात. व्हेरी नाईस. खूप खूप छान शेअर केलंस. म्हणजे तुझं कोणतं काय सांगू शकतेस का, तुझं स्वप्न काय आहे ते? ऍक्च्युली टीचर मला सिंगर बनायचंय अरे किंवा वा, डॉक्टर. अरे वा, अरे वा. So, तू त्याच्यावरती आता ग्रॅटिट्यूड किंवा आधीच कृतज्ञता आणि सगळ्या ज्या ज्या गोष्टी तुला पाहिजे त्याच्यासाठी तू आता सुरुवात केलीस लिहायला, बोलायला, राईट? हो टीचर. आणि डॉक्टर बनायचं त्याच्यासाठी आता या सेशन मधून म्हणजे अभ्यास करायला पण खूप हे भेटतं, एनर्जी भेटते. म्हणजे असं कंटाळा नाहीये तेवढा का अरे काय अभ्यास करायचं, काय लिहायचं. आता एनर्जी वाटते का अरे अजून लिहायला भेटलं असतं तर माझं चांगलं झालं असतं. अरे वा, अरे वा. सो तुला अभ्यासामध्ये पण खूप पॉझिटिव्ह. या, गो So अहेड. beautiful. तो Very नाइस. सो अभ्यास उसको स्टडी करने के लिए बहुत अच्छा लग रहा है, मोर एनर्जेटिक लग रहा है सर. या ऑल स्टूडेंट्स के लिए ये एक बहुत बड़ा अच्छा शेयरिंग है. जितने भी स्टूडेंट्स यहाँ पर हैं और पेरेंट्स हैं, आप लोग ये बात नोट कीजिए और उनको भी मीन्स बताइए कि ऐसे करने से इतना बेनिफिट होता है. तो स्टूडेंट्स तो सुन ही रहे हैं, पेरेंट्स भी सुन सकते हैं. एंड यू ऑल अप्लाई दिस इन योर डेली लाइफ. द ग्रैटिट्यूड कितना हेल्प करता है हर जगह पर आपको लाइफ में. थैंक यू. आणि टीचर मी हे माझ्या मित्रमैत्रिणीला पण सांगितलं का तुम्ही पण असं करा, तर त्यांना पण खूप चांगलं वाटतं, ते पण करायला लागलेत आता कोण. अरे वा, अरे वा. Awesome. व्हेरी नाईस. येस, व्हेरी नाईस. तू स्प्रेड पण करते, म्हणजे शुक्राना जसं आम्ही स्प्रेड करतो तसं तू पण स्प्रेड करायला लागलेस. तर खूपच छान, खूपच छान. म्हणजे शेअरिंग तू करतेस, तुला जे एक्सपिरियन्स येतात चांगलं वाटतंय किंवा अभ्यास करायला तुला चांगला जोश येतोय, एनर्जी वाढली तुझी. तर खूपच तुला ह्याचा तुझ्या प्रत्येक स्टेप मध्ये, प्रत्येक आयुष्याच्या स्टेप मध्ये तुला ह्या गोष्टीचा खूप 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 सक्सेस मध्ये तुला ह्याचा मोठा वाटा आहे ग्रॅटिट्यूडचा. थँक्यू फॉर शेअरिंग. सुमन, यू वांट टू ऍड एनीथिंग? थैंक यू. अमेजिंग शेयरिंग. बहुत अच्छा आपने देखिए, आपने जितनी मेहनत की उसके रिटर्न में आपको उतनी ही पॉजिटिविटी मिली. अब हम अगर रेडियो का फ्रीक्वेंसी 98.7 पे रखेंगे तो सॉन्ग सारे वैसे ही आने वाले जो आपको पसंद है. तो आपकी फ्रीक्वेंसी जब अपने पॉजिटिविटी पे, सकारात्मकता पे रख दी है, शुक्राना पे रख दिए, हर चीज में आप शुक्राना कर रहे हैं, आभार कर रहे हैं, तो आपकी लाइफ में और पॉजिटिव एनर्जी आ रही है. इसीलिए आपको जब आप पढ़ाई करते हैं तो आपको बहुत एनर्जी मिलती है कि और बोर नहीं होते हैं और आपको और मन करता है कि मैं और अच्छा करूं, और अच्छा करूं. सो ये बहुत ही अच्छी शेयरिंग रही है. थैंक यू सो मच फॉर शेयरिंग दैट. नेक्स्ट वन कोई है? किसी का रेज हैंड नहीं है क्या? यू कैन रेज योर हैंड्स. किसी को कुछ शेयरिंग करना है सेशन के बारे में, उन्होंने कल किसी को शुक्राना बोला है, किसी का आभार किया है, तो वो लोग शेयर कर सकते हैं अपना एक्सपीरियंस, या किसी को सेशन अटेंड करने बोला है या आपने डिस्कस किया है. यस, राजदीप करके कोई है? मिस, तुम्ही सांगितलं होतं ना थँक्यू बोलायचं कशाचा पण. मी ना स्टडी करतो ना, अभ्यास करतो ना, मी माझ्या पुस्तकांना, नोटबुकला, त्यानंतर पेन, कंपास सगळ्यांना थँक्यू बोललं. आणि मिस जे मला लिहायला अर्धा तास लागत होतं ना लिहायला वहीमध्ये, तेच मी 15 मिनिटांमध्ये मी लिहिलं. आणि ते पण मी सुंदर अक्षरात. अरे वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो तुला म्हणजे आता तू त्या सगळ्या म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग म्हणतो आपण, त्या निर्जीव वस्तू आहे त्याला सजीवता आली, राईट? सो तू त्या सगळ्यांना थँक्यू म्हटल्यामुळे तुला जो जास्त वेळ लागत होता अभ्यास करायला, अर्धा तास, तो एक्झॅक्टली इतका कमी लागला की 15 मिनिटात तू संपवलंस आणि चांगल्या 16 अक्षरात तू लिहिलंस ते. सो हे सगळ्या मुलांसाठी आहे, सगळ्या पॅरेंट्ससाठी सुद्धा आहे.
म्हणजे बघ आता मुलानं म्हणजे राजदीपने आज सगळ्या पेन्सिलला, बुक्सना, कंपास, व्हॉट एव्हर ही वॉज युझिंग, त्या सगळ्यांना त्यानं थँक्यू म्हणून सुरुवात केली आणि सुरुवात करायला लागली. आणि त्यानंतर त्याचा जो लिहिण्याचा स्पीड आहे तो अर्धा तासाच्या ऐवजी 15 मिनिटावरती आला. प्लस त्याला खूप एनर्जेटिक पण वाटलं आणि अक्षर पण त्याचं खूप छान सुधारलं असं त्याच्या बोलण्यातून सगळ्यांनी ऐकलं असाल. तर हे सगळं तुम्ही ह्या सर्वांनी आणि पॅरेंट्सनी पण आपल्या मुलांना सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून कसं त्यांना थँक्यू बोलायला पाहिजे, कशा भावनेतून कृतज्ञता द्यायला पाहिजे सर्व गोष्टींसाठी, हे सगळ्या पॅरेंट्सना आणि सगळ्या स्टुडंटना अगदी घेण्यासारखं आहे. थँक्यू राजदीप, थँक्यू सो मच. जब सचिन तेंदुलकर क्रिकेट खेलने जाते थे ना, तो वो बहुत अच्छा टाइप का खाना खाते थे जिसमें बहुत एनर्जी मिले, प्रोटीन के ड्रिंक्स एंड मतलब ना वो खाना जिससे उनकी बॉडी को एनर्जी मिले. तो आपको क्यों लगता है कि अब जो काम आप आधा घंटे में करते थे वो आप 15 मिनट्स में करने लग गए इतना फास्ट? बिकॉज जब आप ग्रेटिट्यूड कर रहे हैं, जब आप शुक्राना दे रहे हैं, तो आपको सारे जगह यूनिवर्स की एनर्जी अंदर जा रही है. जैसे अच्छे खाना खाने से भी बॉडी को एनर्जी मिलती है, वैसे ही जब आप शुक्राना करते हैं तो आपकी माइंड को एनर्जी मिलता है. तब जैसे अगर सचिन तेंदुलकर ने 10 ओवर्स में 50 रन बना दिए या 70 रन बना दिए, वैसे ही आपने हाफ एन आवर का काम को 15 मिनट्स में कर दिया, बिकॉज नाउ आपका माइंड बहुत एनर्जेटिक हो गया है. सो थैंक यू सो मच फॉर शेयरिंग दैट. थैंक यू. आयान. हेलो मैम. यस, गुड मॉर्निंग मैम. मेरा नाम, गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग मैम. मेरा नाम आयान है मैम. Yes. कल मेरा स्कूल स्टार्ट हुआ था मैम. तो मैम Okay. कल मैं स्कूल में गया, तो स्कूल में जाते जाते मैंने, जैसे ही मैं स्कूल पे पहुंचा तो मैंने स्कूल को धन्यवाद कहा कि स्कूल चालू हो गया है मेरा आज, धन्यवाद स्कूल. फिर मैं स्कूल पे गया, फिर सर ने मेरे को होमवर्क दिया शुद्ध लेखन. मैंने शुद्ध लेखन लिखा हैंड राइटिंग में. सर ने मेरे को गुड कहा, गुड. वेरी नाइस. ब्यूटीफुल. नाइस अवेयरनेस आ गया है सब बच्चों में ग्रेटिट्यूड का, हम दिख रहा है आपके शेयरिंग में. और जैसे बच्चे हर फील्ड में अपना हर एरिया में शुक्राना बोल के चेंज महसूस कर रहे हैं, वैसे हमें भी पहले पता नहीं था, हमने ये अपने अंदर चेंज लाया, हम इसको स्प्रेड कर रहे हैं. वैसे पेरेंट्स अगर सुन रहे हैं तो वो भी अपने एरिया में हर काम में ग्रेटिट्यूड कर रहे हैं, तो उनके भी जो चैलेंजेस हैं वो कम हो जाएंगे एंड इवन दे विल एक्सपीरियंस लॉट ऑफ हैप्पीनेस एंड ब्लिस इन द फैमिली. थैंक यू. Thank you for the sharing. हॅलो टीचर. आणि ते म्हणजे या सेशन मधून मला हे म्हणजे जे सब्जेक्ट आवडत नव्हते, हिस्ट्री, जिओग्राफी होते, जे मला आवडत नव्हते, ते आता मला करायला मजा येते. कारण मी त्याला थँक्यू म्हटलं, थँक्यू हिस्ट्री, जिओग्राफी, तुझ्यामुळे मला इतिहास पण कळतो. आणि म्हणजे त्याच्यातून मला जे आता बाहेर म्हणजे विचारलं तर म्हणजे मला कळायला लागतं की पहिले मला ते आवडत नव्हतं अजिबात, कारण त्याच्यात खूप इतिहास होता, ते थोडं मला आवडत नव्हतं. तर आता मला त्याच्यात खूप एनर्जी यायला लागली का मी त्याला थँक्यू म्हटलं, थँक्यू हिस्ट्री, जिओग्राफी, तुझ्यामुळे मला इतिहास कळायला लागला, तुझ्यामुळे भरपूर मला इन्फॉर्मेशन भेटली, किंवा तुझ्यामुळे जे आपले शूरवीर होते त्यांच्याशी मला खूप संवाद झाला. आपली अर्थचे जेवढं सगळं होतं ते सगळं मला कळायला लागलं जिओग्राफी मधून. म्हणून या सेशन मधून मला म्हणजे ज्याचं बोर होतं ते सगळं आता खूप म्हणजे एनर्जी यायला लागले त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ब्यूटीफुल कस्तूरी. वेरी नाइस, ब्यूटीफुल. सो सबको इतना चेंज लग रहा है. सगळ्यांचं इतकं छान शेअरिंग ऐकायला आम्हालाही डबल एनर्जी, म्हणजे आमच्यामध्ये पण डबल एनर्जी क्रिएट झालं. एवढं तुम्ही सगळ्यांनी छान आणि एवढ्या चांगल्या रीतीनं तुम्ही फॉलो करताय. आणि विदिन 1 मंथ आय गेस तुम्हाला एवढं चांगले एक्सलंट रिझल्ट आलेत. म्हणजे विचार करा, 1 महिन्यामध्ये एवढे छान रिझल्ट येऊ शकतात, तर लाईफ लॉंग काय, किती म्हणजे लाईफ पूर्ण लाईफ मध्ये कसे इतके छान रिझल्ट येऊ शकतील तुमच्या आयुष्यामध्ये. पूर्ण 1 महिन्यामध्ये एवढं तुम्हाला इतकं चांगलं रिझल्ट यायला लागले आहेत.
आणि कस्तुरी शेअरिंग बद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूपच छान शेअरिंग केलंस. आता हिस्ट्री जॉग्राफीचा तुला आवड निर्माण झाली आणि छोट्याशा म्हणजे जस्ट तू सुरुवात केलीस थँक्यू म्हणायला, आणि तुला ज्या गोष्टी आवडत नव्हत्या गोष्टी तुला ऑटोमॅटिकली आवडायला लागल्या. कारण का ती पॉझिटिव्हिटी तुमच्या अखंड पूर्णपणे सेलमध्ये पोहोचते. म्हणजे ग्रॅटिट्यूड जो आहे, कृतज्ञता जी आहे ती अख्ख्या म्हणजे कशासाठी तुम्ही पॉझिटिव्ह किंवा एनर्जेटिक किंवा खूप छान चेअरफुल म्हणतो ना, असं खूप का होता, कारण ती सगळ्या प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये तुमच्या ती पोचल्यामुळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन जे आहेत ते ऑटोमॅटिकली तुमच्या रक्तामध्ये किंवा ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतात. आणि जेव्हा ते सर्क्युलेशन मध्ये येतात तर ब्रेनला चालना चांगली मिळते, तुमच्या सगळ्या ऑर्गन्सना चांगली चालना मिळते आणि ते त्यांचं फंक्शनिंग जे म्हणतो ते पॉझिटिव्हरित्या होत जातं. त्याच्या मागे नुसतं काय त्याच्या मागे सायंटिफिक पण रिझन आहे की हे असं केल्याने काय होऊ शकतं. आणि हे सायंटिफिक रिझन असल्यामुळे ह्या ग्रॅटिट्यूडचा म्हणजे जीवनाची तुमच्या किल्लीच आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला ही किल्ली म्हणजे प्रत्येक मोमेंटला ही किल्ली तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या जवळच ठेवायची आहे. तर त्याचे रिझल्ट पण तुम्हाला तसेच दिसणार आहे. आणि त्याच्या मागे हे जे सांगितलं हे डीपली मी जात नाहीये, पण सुपरफिशियल जे सांगितलं सायन्स, हे सुपरफिशियल सायन्स त्याच्या मागचं आहे. दीपा, आपको कुछ ऐड करना है तो कर सकते हैं. हाँ, आई जस्ट वांट टू ऐड ओवर हियर कि जैसे अभी सब स्टूडेंट्स ने बोला है कि हमने ग्रैटिट्यूड प्रैक्टिस किया है, हमको वहां पर रिजल्ट आया है, तो इसका मतलब इसके पीछे साइंस, जैसे डॉक्टर शीतल ने बताया है कि साइंस क्या है, जिधर भी हम अपना ध्यान डालेंगे वहां पर आपको रिजल्ट दिखेंगे. वेरेवर योर एनर्जी गोज, रिजल्ट्स विल फ्लो. तो एनर्जी आपने हिस्ट्री में डाला, आपका फोकस उधर डाला, आपको वहां पर रिजल्ट आए. तो जो भी एरिया में आप फोकस डालोगे, जो भी एरिया पे आप ध्यान दोगे और ग्रैटिट्यूड डालोगे, तो वहां पर आपको रिजल्ट्स आएगा. तो ये दोनों के लिए और बोथ द साइड्स कि पहले क्या था और अब ये चेंज क्यों महसूस हो रहा है. पहले भी आपका ध्यान हिस्ट्री पे जाता था पर आप कंप्लेन करते थे, तो वो आपको और बुरा लग रहा था और आपके मार्क्स डाउन हो रहे थे और आपको अच्छा नहीं लग रहा था. बिकॉज आपकी एनर्जी तो वहां पर थी, आपका फोकस भी वहां पर था, पर आपका ग्रैटिट्यूड नहीं था, आपका कंप्लेन था. तो जिधर कंप्लेन जाएगा वो भी बढ़ जाएगा. तो जिधर भी आप जाओगे, ध्यान जाओगे, वो बढ़ेगा. अच्छे पे अच्छा फोकस करोगे तो अच्छा बढ़ेगा, आप कंप्लेन की तरफ फोकस करोगे तो कंप्लेन बढ़ेगा. सो दिस इज द ओनली डिफरेंस कि पहले भी आप उधर ध्यान लगाते थे, अभी भी दे रहे हो. आपका उधर पहले आप फोकस भी आपका उधर था, अभी भी फोकस उधर है. सिर्फ क्या बदला है कि कंप्लेन की जगह आपने ग्रैटिट्यूड में लिया है. तो फॉर ऑल द स्टूडेंट्स ओवर हियर कि पहले में और अब में आपके अंदर कुछ भी चेंज नहीं है. आप वही बच्चे हो, सबके नाम वही है, आपका घर भी वही है, सिचुएशन, बुक्स, स्कूल, टीचर्स, सभी कुछ वही है. सिर्फ आपने क्या बदला है, आपका फोकस बदला है, आपका देखने का नजरिया बदला है. यू आर सीइंग द गुड थिंग, यू आर सीइंग द पॉजिटिव साइड. तो आपको ये चेंज नजर आ रहा है. दिस इज द लाइफ लॉन्ग सीक्रेट फॉर योर कि आप जो प्रैक्टिस करोगे, समझो अगर आपने ना स्पोर्ट्स में प्रैक्टिस नहीं किया 8 दिन, तो आप फर्स्ट जो आते थे वो आप पीछे आ जाओगे. आपने अपनी हैंडराइटिंग प्रैक्टिस नहीं की या डांस प्रैक्टिस नहीं की, तो आपको उसके रिजल्ट्स पीछे हो जाएंगे. सेम वे आपने ग्रैटिट्यूड अगर प्रैक्टिस नहीं किया, छूट गया, तो रिजल्ट्स आपके कम होने लग जाएंगे. तो कभी भी आपको दिखा स्कूल में या आपके फ्रेंडशिप्स में या घर में कि अरे अब मुझे अच्छा नहीं लग रहा है, यानी आपने सोच लेना चाहिए कि हमारे पास जो ग्रैटिट्यूड की है वो पीछे चली गई है, हम उसको भूल गए. तो चाबी को आपको वापस लाना है और ग्रैटिट्यूड शुरू करना है ऑलवेज. क्योंकि कभी कभी हम भूल जाते हैं, हम बड़े हैं, हम भी कभी कभी अपने काम में लग जाएंगे या कुछ आ गया तो हम भूल जाते हैं, और भूल जाएंगे तो रिजल्ट अच्छे नहीं आते. सो वी हैव टू लर्न दिस, वी हैव टू, बोलते ना वो फिक्स कर लेना चाहिए अपने माइंड में. जैसे हम सांस लेते हैं, इट्स फिक्स्ड, यू कैन नॉट चेंज इट. जैसे हम खाना खाते हैं, इट्स इंपॉर्टेंट. तो सेम वे ग्रैटिट्यूड इज अ पार्ट ऑफ योर लाइफ नाउ. बस आपको वो याद रखना है कि ग्रैटिट्यूड इज ऑलवेज देयर एवरी एरिया में. जिधर भी आपको रिजल्ट चाहिए, पॉजिटिव रिजल्ट चाहिए, ग्रैटिट्यूड डालना है और कंप्लेन को बाय बाय कर देना है. थैंक यू. वेरी नाइसली सेड दीपा मैम, वेरी नाइस. मुझे एक चीज, एक एग्जांपल के थ्रू थोड़ा सा और बोलना है. आपने जो बताया था कि जहां आपका फोकस जाता है कोई चीज इंक्रीज हो जाती है. तो जैसे दीपा मैम ने बताया इतना नाइसली, तो अगर मैंने रेड कलर के चश्मे पहने हैं तो मुझे दुनिया कैसी दिखेगी? आई विल सी एवरीथिंग अराउंड मी रेड कलर में ना.
तो अगर आपने ग्रीन चश्मा पहना तो आपको ग्रीन ही दिखेगा, वो वर्ल्ड आउटसाइड नहीं चेंज हुआ है। जैसे मैम बोल रही है, ना टीचर्स चेंज हुए, ना आप चेंज हुए, ना लोग बाहर के चेंज हुए, ना हिस्ट्री चेंज हुआ, ना ज्योग्राफी चेंज हुआ, पर आपका चश्मा है, अब आपने शुक्राना का पहन दिया है, ग्रेटिट्यूड का पहन दिया है, इसीलिए आपको हर चीज अच्छी दिख रही है उसमें। वो जो फीलिंग है ग्रेटिट्यूड की, वो इतनी पॉजिटिव फीलिंग है कि आपको जो आजू बाजू दिख रहा है उसमें सिर्फ पॉजिटिविटी दिख रही है, इसीलिए आपको हर चीज करने में मजा आ रहा है, खुशी मिल रही है, चीजें फास्ट हो रही है। जो आप बोर हो रहे थे वो आप बोर्डम निकल गया, क्योंकि बोर्डम वापस नेगेटिव फीलिंग है, पर आपको हर चीज में आप पॉजिटिविटी दिख रही है। थैंक यू सो मच दीपा मैम, ब्यूटीफुल एक्सप्लेनेशन। थैंक यू, वेलकम। रेज हैंड है किसी का? यस यस यस। Ma'am, my name is Prajwal Jankar. I am from 9C and कल चालू हो गई थी और मैं कल स्कूल नहीं गया था क्योंकि हमारी बस नहीं थी। तो मैंने हमारे जो क्लास टीचर है उन्हें फोन करके पूछा था कि हमारे स्कूल में आज क्या क्या सिखाया और फिर हमारी बस चालू होने वाली है नहीं होने वाली। तो फिर मैम उन्होंने मुझे बहुत अच्छे से सब कुछ एक्सप्लेन किया। उन्होंने कहा कि तुम स्कूल ऐसे, तो फिर मुझे वो समझा, मैंने उन्हें थैंक यू भी बोला। वेरी नाइस, वेरी वेरी गुड। थैंक यू एंड ग्रेटिट्यूड आपके पार्ट एंड पार्सल ऑफ लाइफ, एवरी मोमेंट में आप लोग ने अप्लाई करना शुरू कर दिया। दैट इज वेरी 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 एनकरेजिंग हम सब टीचर्स के लिए। हम लोग आप सभी लोगों को वापस से शुक्राना और थैंक यू हम भी बोलना चाहते हैं, क्योंकि आप अप्लाई कर रहे हो। आपके मीन्स इतना अवेयरनेस है कि आपको हर जगह पर समझ में आ रहा है कि आपको थैंक यू बोलना है। थैंक यू तो करना है। वेरी बिग बिग थैंक यू टू ऑल ऑफ यू। And ma'am, I am thankful to you also because very nice. थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आप ये बताइए प्रज्वल, प्रज्वल कि व्हेन आप पहले अगर ये सिचुएशन ऐसा कुछ आता तो आप कैसे रिएक्ट करते, और अभी थैंक यू बोल रहे हैं तो आपको कैसा महसूस हो रहा है? मैंने अनम्यूट कर दिया आपको वापस। हाँ Yes, ma'am. मैम अभी मुझे पहले तो मैं सर को फोन वगैरह करता था, लेकिन मुझे पहले इतना समझ में नहीं आता था, लेकिन अभी जब मैं थैंक यू बोलता हूँ सर को तो अभी बहुत अच्छे से समझ में आता है कि सर क्या बोल रहे हैं। वेरी गुड, वेरी नाइस, वेरी नाइस। तो जो भी स्टूडेंट्स देखिए जो शेयर कर रहे हैं, कुछ स्टूडेंट्स शेयर नहीं करते, होता है उनके पास आज में भी ये सब थैंक यू के कारण बहुत अच्छी फीलिंग्स आती है, पर कुछ शेयर करते हैं, कुछ शेयर नहीं करते हैं। और कुछ अगर आप ये महसूस करोगे अपने ही कल के डे में या इतने हफ्तों के डेज में कि मेरे साथ तो ये नहीं हो रहा है जो इन लोग बोल रहे हैं, मुझे तो खुशी महसूस नहीं हो रही है, या वो मुझे अभी भी वैसे ही फीलिंग आ रही है जैसे पहले होता था, क्योंकि इसका एक ही की है, जैसे दोनों मैम ने बताया कि आपको प्रैक्टिस करना है हर छोटी से छोटी चीज में। जब तक आप थैंक यू बोलेंगे नहीं वो फीलिंग आपके पास आएगी नहीं। तो साइकिल जब तक आप चलाएंगे नहीं, आप गिरेंगे भी साइकिल चलाने में, हो सकता है आप भूल गए कहीं पे, आपको फिर वापस उठ के वापस करना पड़ेगा। कभी आपको गुस्सा आ भी जाएगा, कभी चिड़चिड़ापन आ भी जाएगा, कभी ईर्ष्या जेलेसी फील भी होगी, पर कोई बात नहीं है, फिर से ग्रेटिट्यूड और थैंक यू बोलिए, तो वो साइकिल अपने आप स्पीड में मोशन में चलती रहेगी, और तब वो खुली हवा का एहसास जो आपको होगा, तब वो मजा जो आपको आएगा साइकिलिंग करने से ही आएगा, सिर्फ बुक पढ़ने से या हमारी बातें सुनने से नहीं आएगा। तो वेरी इंपॉर्टेंट है कि आप इसको छोटे छोटे तरीके से स्टार्ट करिए। मैम ने सबने बहुत सिंपल एग्जाम्पल से आपको बताया है, वैसे ही स्टार्ट करिए और धीरे धीरे आप देखेंगे कैसे आपकी ये लाइफस्टाइल बन जाएगी, और जब आप ये करेंगे तो पूरी फैमिली आपकी वैसे ही बोलने लग जाएगी। थैंक यू सुमन। Yeah, I'll unmute the next person. Okay. प्रगति, यस प्रगति, आपको शेयर करना है? She is not unmuting. मैं दूसरे को करती हूँ। दूसरे को करना है मे बी। हाँ,
हॅलो टीचर. टीचर तुम्ही मगाशी म्हटले ना का 1च महिना झालाय तुमच्यात तेवढा चेंज झालाय, तर म्हणजे पूर्ण सेशन संपल्यावर काय होणार? मला तर असं वाटतंय का, म्हणजे मला वाटतं नाही, मी कन्फर्म आहे का आमची यशाची पायरी आम्ही तर चढलोच आहे. आता थोडीच राहिली तर आम्ही लवकरच चढू, आणि यशाची किल्ली तर तुम्ही आम्हाला दिलीच आहे. दरवाजा उघडायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, थोड्या दिवसात आम्ही लगेच आमचा यशाचा दरवाजा उघडू. खूपच छान, खूपच छान. व्हेरी ऑसम, क्यूट, व्हेरी एक्सलंट कस्तुरी राईट, व्हेरी नाईस. येस मॅम. येस यस. जसं कस्तुरीने सांगितलं की आता आम्हाला नुसतं दरवाजा उघडायला वेळ लागणार नाही, असं सगळ्या मुलांना, सगळ्या मुलांची बाबतीत तेच आहे. कस्तुरीने जसं सांगितलं की यशाची किल्ली आता आम्ही तुम्हाला दिलेली आहे, आणि यशाची हेलो किल्ली. येस मैम, मैं प्रगति बोलते थे मैम। अगर आपका क्लास अटेंड किया ना सुबह सुबह, तो इतना अच्छा लगता है ना, पूरे दिन ऐसे एक्टिव रहने की ऐसा मतलब बहुत अच्छा लगता है, और कंटाला भी नहीं आता है। ऐसे कोई भी काम करने को इतना मजा आता है ना कि सच में ऐसा लगता है कि अरे यार मुझे ये तो करना नहीं था, मगर आपका क्लास अगर अटेंड किया ना तो सुबह अरे यार कितना अच्छा है, ये काम भी मैं कर लेती हूँ, तो इतना अच्छा लगता है मैम। व्हेरी नाईस प्रगती, व्हेरी गुड. म्हणूनच म्हटलं ना की इम्प्लिमेंटेशन म्हणजे आता तुला खूप तू हे सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये वापरतेस, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. हाँ, त्याच्यामुळे तुला आता खूप मजा पण येते, बोलतेस ना अरे यार मुझे इतना अच्छा लग रहा है, पहले अगर ये नहीं पता होता तो अच्छा नहीं लगता था, अगर पता चला है तो मैं कर रही हूँ, इतना अच्छा लग रहा है, I'm the high in the mountain, like that kind of feeling you have it, right? So हा, मग तेच हे आता असं ते इम्प्लिमेंट जसं करतेस ना, असं इम्प्लिमेंट कंटिन्युएशन पाहिजे. म्हणजे कुठची पण प्रॅक्टिस, जसं आपण सुमन मॅमने सांगितलं की कुठची पण एखादी सायकल चालवायची म्हटली तर त्याची प्रॅक्टिस लागते, नंतरच तुम्ही सायकल शिकू शकता. तसंच कुठच्याही गोष्टीला तुम्ही हे प्रॅक्टिस मध्ये ठेवलं, कंटिन्युएशन मध्ये ठेवलं, तरच ते त्याची पॉवर जी आहे, त्याची जी एनर्जी आहे ती वाढत जाते. म्हणजे तुम्ही एनर्जीला अजून सपोर्ट करताय की तुम्ही त्याला इम्प्लिमेंटेशन करून तुम्ही त्याची पॉवर वाढवताय, आणि त्याचा उपयोग तुमच्या पूर्णपणे तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या यशावरती होत राहतो, आणि पॉझिटिव्हली. आणि असंच आहे की तुम्ही कधी म्हणजे निगेटिव्ह झोन मध्ये पण जाऊ शकता, असं नाही की ह्युमन बिईंग आहे, माणसं आहात, सगळे आपण माणूस आहोत असल्यामुळे तुम्ही निगेटिव्ह झोन मध्ये पण जाऊ शकता, पण निगेटिव्ह झोन मधून पॉझिटिव्ह झोन मध्ये यायला हे ग्रॅटिट्यूड हेच एकच असं आहे की हे एकच म्हणतो ना, एक रामबाण उपाय म्हणजे मेडिसिनच्या बाबतीत म्हटलं तर रामबाण उपायच आहे की त्या निगेटिव्ह झोन मध्ये पण जाऊ शकतो माणूस आहे. आज ना उद्या प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह झोन मध्ये जाऊ शकेल, पण त्या निगेटिव्ह झोन मधून पॉझिटिव्ह झोन मध्ये यायला रामबाण उपाय म्हटलं तर हे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञताच आहे. जेवढं तुम्ही लिहाल, जेवढं तुम्ही बोलाल, तेवढंच त्याच्यावरती तुमचा इफेक्ट होऊ शकेल. थँक्यू प्रगती, थँक्यू सो मच. I would request all the students over here to please clap for her because she has shared very well कि वो उसको लगता है कि सेशन अटेंड करने से उसको पूरा दिन एनर्जी लगता है और जो काम करने का मन नहीं हो रहा था वो भी करने को मन आ रहा है. तो दिस इज अ वेरी गुड इम्प्लीमेंटेशन की वजह से ये चेंज आया है. तो सभी को रिक्वेस्ट है कि आप इम्प्लीमेंटेशन करिए फर्स्ट. सेकेंड, ये वाले यूट्यूब अगर बाई चांस अगर आपने सेशन अभी 4 दिन करते हो और फ्राइडे सैटरडे संडे आपके पास सेशन आपको अटेंड करने के लिए लाइव नहीं है हमारे साथ, तो आप ये यूट्यूब पे जाके वापस से देख सकते हो. कितने सभी सेशंस अवेलेबल है. तो यू कैन प्रैक्टिस, यू कैन लिसन. तो इट विल बी लाइक डॉक्टर शीतल बोला रामबाण इलाज मेडिसिन. तो ये मेडिसिन तो आपके पास थ्रू आउट है ही, पर बाय चांस बोलते ना कभी कभी हमने टैबलेट लेना भूल गए, हमने खाना भूल गए, तो उस दिन ऐसा लगता है कि अरे हमने दवाई नहीं खाई. तो आप वो शुक्राना ये वाला यूट्यूब चैनल देख सकते हो. अगर भूल गए हो तो आई एम 100% श्योर अभी आपको तो याद रहने वाला लाइफ लॉन्ग. आप रोज करोगे ही, बट यू वांट मोर एनर्जी, मोर कभी भी लगा कि सुनने के लिए, तो आप डेफिनेटली यूट्यूब अपने अगर फैमिली मेंबर में आपको लग रहा है कि कोई ना, जैसे आपकी आजोबा है या आजी है, उनको अगर आपसे लग रहा है कि वो थोड़ा सा अपसेट है, तो उनको आप बोल दीजिए देखो ये आप देख लो, आपको बहुत अच्छा लगेगा, हमने भी देखा है. तो दिस वे यू कैन स्प्रेड इट ऑल्सो. ओके, and all of you please for her, please clap for her. Very Thank nice you for Pragati, very nice sharing. Next one. Yeah.
हॅलो टीचर. आणि हा सेशन ना मी माझ्या मित्रमैत्रिणीला सांगते, पण मला असं वाटतं की त्यांनी पण सगळीकडे पूर्ण स्प्रेड करावं. माझं असं स्वप्न आहे की आपलं असं हॅपी वर्ल्ड दिसावं, कारण असं भांडण वगैरे मला असं आवडत नाही. म्हणजे हॅपी वर्ल्ड असलं तर किती छान वाटेल. मी इमॅजिन केलंय असं, आपण सपोज इमॅजिन केलं का आपलं हॅपी वर्ल्ड आहे, सगळ्यांनी हे जे सेशन आहे ना तर ते सगळ्यांनी असं म्हणजे सगळ्या फ्रेंड्सला त्यांनी सांगितलं, त्यांनी दुसऱ्या फ्रेंड्सला सांगितलं, तर हे पूर्ण वर्ल्ड मध्ये जर असं स्प्रेड झालं ना तर आपलं किती हॅपी वर्ल्ड होईल. येस येस. हा, ते ऑटो असे म्हणतेस ना की त्यांना सांगायची पण गरज लागणार नाही, मग ते स्वतःहूनच फॉलो करणार. कारण जसं त्यांना तसं तुला अनुभव आला, तुला इतके छान अनुभव येतात प्रत्येक गोष्टीमध्ये, असं त्यांना सांगायची गरज लागणार नाही की तुम्ही हे सगळे स्प्रेड करा. ते जसं तुला सांगायला लागलं नाही की तू हे स्प्रेड कर, तसं त्यांनाही सांगायला लागणार नाही. त्यांना नुसतं सेशन जरी त्यांनी बघितलं, सेशन ऐकलं, तर ऑटोमॅटिकली त्यांना जेव्हा रिझल्ट यायला लागतील स्वतःहून त्यांना समजेल ह्याच्यामध्ये किती पॉवर आहे आणि ह्याच्यामध्ये किती 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 एनर्जी आहे आणि किती गोष्टी आपल्याला, म्हणजे ह्या सिंपल गोष्टीमुळे आपलं म्हणजे छोटीशी गोष्ट पण एवढं मोठं कम्प्लिटली आपल्याला आयुष्य मिळतंय पॉझिटिव्हचं. तर ते डेफिनेटली स्प्रेड करणार आणि हे सगळीकडे स्प्रेड होणार. आणि आपलं जे स्वप्न आहे, आम्ही जे शुक्राना ग्रुप थ्रू पण आमचं पण हे स्वप्न आहे की सगळीकडे हे ग्रॅटिट्यूड अख्ख्या जगाला पसरवायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला एवढी छान साथ देताय, त्या साथीला आमच्याकडनं तुम्हाला तुमचे धन्यवाद सगळ्यांसाठी. आणि टीचर हे सेशन आपल्यासाठीच तर आहे ना, याच्यामुळे आपल्याला एम कळतं का आपलं काय. पहिले कळत नव्हतं, पहिले आपण छोटं होतं तर आपल्याला कळत नव्हतं का मी काय बनावं. आता सगळं कळायला लागलं का नाही मला हेच बनायचंय. आता एकच असा एम ठरलाय या सेशन मध्ये. आणि दिवस पण एवढा चांगला जातो का हा सेशन झाला का पूर्ण दिवस असा चांगला जातो. सगळीकडे खूप छान छान वाटतं. पहिले इकडे अरे इकडे हेच आहे, इकडे तेच आहे, इकडे काय करतायत. आता सगळीकडे असं बघायला एकदम बघितल्याबरोबर अरे वाव, ते जरी चांगलं नसलं ना तरी ते छान वाटायला लागतं आता सगळं. येस येस. म्हणून सगळ्यांसाठी, म्हणजे तुझ्यासाठी तसं नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच एक दिवस तुम्ही असं करा. एक म्हणजे तुम्हाला कसं वाटेल तुमचा एक्सपिरियन्स नेक्स्ट One minute, Sheetal ma'am, can you check? Somebody's messaged me that recording has stopped. Has it stopped? I can see it recording. It is recording. Hello, ma'am. Yes, The yes, YouTube recording is stopped and regular cloud recording has started automatically. Oh my God. How did that happen? Cloud server on आया था, वो एक मैसेज तो आया था. Okay, we will see. Let's see. चलो. Because उस दिन भी नहीं हुआ था ना, आधा ही हुआ था सेशन, right? Something happened. Yes, but the recording is going on because the pause and stop button. I think it shifted from computers to cloud. There, sir is saying from local to. ठीक है, चलो. Okay, continue. Next one कौन है? Just check again if it can be. It has started. Yeah, just check it before. It's live हो रहा है. Yeah, ma'am. It is done. Okay. Okay. Thank you, sir. Yeah. Thank you, Suman, for notifying. Yes, Aditi. Okay, next. कौन बोल रहा है अभी? Aditi Shisha. Aditi. Okay. Next one. Yeah. हेलो मैम. Yes. मैम मैं प्रगति बोल रही हूँ फिर से. मुझे नहीं क्या सभी टीचर्स को, सर को थैंक यू बोलना है क्योंकि हमें इतना अच्छा स्टेशन अवेलेबल किया है इसलिए. Okay. Thank you. Thank you. Very nice. और कौन है? कोई और कोई तो था. Unmuted. मैम मी ना काल ना आमच्या इथलच्या एका कचऱ्यावाल्या अंकलला ना थँक्यू बोलले, कारण की आपलं काम असतं की आपण आपला कचरा बाहेर ठेवायचा, पण एक दिवस जर आपण कचरा ठेवायचा विसरलो तर ते आपला डोर नॉक करतात आणि मग आपण ठेवतो. मग मी त्यांना थँक्यू बोलले की ते आमचं काम आहे, पण आमच्याकडनं विसरलं तर तुम्ही ते दरवाजा नॉक करून आम्हालाच ठेवायला सांगता. अरे वा, अरे वा. तू त्यांना म्हणून म्हटलंस ना की कचरा तुम्ही स्वतःहून नॉक करून, दरवाजा नॉक करून आम्हाला कचरा बाहेर ठेवायला
सांगता, म्हणजे ते तुम्हाला आठवण करून देतात, त्याच्याबद्दल थँक्यू, त्याच्याबद्दल धन्यवाद. राईट. मग काय तुझा एक्सपिरियन्स, तुला कसं वाटलं? मॅम छान वाटलं. ओके ओके. आणि त्या कचरेवाल्या अंकलला पण खूप आनंद झाला. वेरी नाइस, वेरी नाइस. थैंक यू आप अदिति. ये देखिए अदिति, कितनी अच्छी बात आपने कही कि आपको तो अच्छा लगा ही, पर वो चीज आपने जब थैंक यू दूसरे को कहा तो उसको भी इतना ही अच्छा लगा. तो जो हम चाह रहे हैं कि हाउ अभी वन ऑफ द गर्ल्स शेयर्ड ना कि उसको पूरी दुनिया में हैप्पीनेस, पूरी वर्ल्ड को हैप्पी करना है, तो कितना सिंपल है. आप खुद भी हैप्पी होते हो और दूसरे को भी हैप्पी कर देते हो. कभी आपने ऐसा देखा है कि अगर आपने खाना खाया, आपने अपने प्लेट से खुद खाना खाया तो वो कम हो जाएगा, पर हैप्पीनेस ऐसी चीज है कि जो आप जितना ज्यादा शेयर करोगे, जितना ज्यादा ग्रेटिट्यूड दोगे, थैंक यू बोलोगे, उतना ज्यादा वो इंक्रीज होगा, वो कभी भी कम नहीं होगा. जसं सुमन मॅमनी सांगितलं, म्हणजे एखादा तुम्ही स्कूलमध्ये डबा घेऊन गेला, टिफिन घेऊन गेला आणि टिफिन खाता खाता तुमचे जे फ्रेंड्स तुम्हाला जॉईन झाले आणि ते त्यांना तुम्ही शेअर केलं, तुमचा एकच टिफिन आहे पण तुम्ही ते 4 लोकांना शेअर करताय. भले तुम्हाला कमी खायला मिळालं, पण ते कमी खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला इतकं एनर्जेटिक, इतकं हॅपी वाटेल की तुम्ही बाकीच्या 2-3 फ्रेंड्स बरोबर तुमचा छोटासा काय जो डबा असेल तो तुम्ही शेअर केला. राईट. सो म्हणजे तुम्हाला इतकं बरं वाटेल की इतकं तुम्हाला हॅपी वाटेल, अरे वा, म्हणजे माझ्या फ्रेंड्स माझ्या बरोबर माझ्या डब्यातलं त्यांनी खाल्लं. तसंच सेम आहे, म्हणजे हे तुम्ही जसं शेअरिंग करता तसं त्याचं तुमचा हॅपीनेस आहे हा खूप वाढतो. एंड उसमें सुमन जी ने ये भी बताया कि आपके डब्बे से अगर कम हो रहा है, क्योंकि अगर किसी ने शेयर किया है तो कम हो गया है, आपको कम मिल रहा है, इट्स ओके, क्योंकि पर आप दे रहे हो और खाना कम हो रहा है. पर ग्रेटिट्यूड आप अगर दे रहे हो तो वो बढ़ रहा है लाइफ में. तो मीन्स कोई चीजें अगर हम किसी से शेयर कर रहे हैं तो ये एक ही चीज ऐसे है, अगर हमने कपड़े, अक्सर हमारे पास 10 क्लोथ्स है, हमने किसी को दिया तो हमारे पास थोड़ा कम हो गया, मीन नंबर्स में तो कम हो गया, राइट. पर हैप्पीनेस और ग्रेटिट्यूड ये ऐसा है कि जितना आप दोगे वो और बढ़ेगा. ये एक ऐसी चीज है कि इट विल एक्सपैंड 100 and 1000 and lakh times always. लिमिटलेस. वो नंबर में कभी भी डिक्रीज नहीं होगा, इट विल ओनली एक्सपैंड. सो ग्रेटिट्यूड आपको बोलते ना, वो बड़े दिल से, वो कैसे बोलेंगे मराठी में, बड़े दिल से सिर्फ बांटना ही बांटना है, सबको शेयर करना ही करना है ताकि वो और बढ़े. इट विल स्प्रेड लाइक फ्रेग्रेंस, लाइक परफ्यूम, इट विल स्प्रेड ऑल ओवर द वर्ल्ड. थैंक यू. थैंक यू दीपिका. वेदांत. या. और चैट डिसेबल कोई कर सकता है क्या, बिकॉज क्वेश्चन फिर वो थोड़ा क्वेश्चंस रहेंगे तो अभी क्वेश्चंस ले सकते हैं और शेयरिंग किसी को बोल. यस. तुम्ही जसं सांगितलं ना आता की आपण शेअर करून खायचं, तर मी असं खूपदा अनुभवलंय की आता समजा माझं कुठल्या गोष्टीमध्ये मन असलं किंवा खाण्याच्या कुठल्या पण गोष्टीमध्ये मन असलं की ते नेमकं मला खराब होतं किंवा असं कमी भेटतं, आणि जर मन नसेल ना त्याच्यात माझं तर ते मला जास्त भेटतं. त्या एक्झाम्पल, परवा माझ्या घरी माझा मित्र आलेला, आपल्या मीटिंग मध्ये पण आहे आता तो, आणि माझ्या मम्मीनं मसाले भात केलेला, तर त्याला तो खूप आवडतो म्हणून मी माझ्या वाटीचा पण त्याला दिला आणि मला स्वतःला कमी घेतला. आणि दुपारी जाऊन परत आम्हाला एका कार्यक्रमाला बोलवलेलं, तिथं मला भेटलं खूप खायला चांगलं. खूपच छान. म्हणजे बघ, तू शेअर केलंस पण तुझ्या वाट्याचा जो मसाले भात होता तू त्याला दिलास, पण तुला कमी मिळालं, पण तुला दुसरीकडनं मिळालं, म्हणजे तुला कसं ना कसं तिथे इन्व्हिटेशन आलं आणि तुला ते मिळालं, म्हणजे तुला जे पाहिजे ते मिळालं. राईट. म्हणून तसंच असतं. तसं म्हणजे तुला कुठची गोष्ट सुद्धा, जसं तू म्हटलं मसाले भात, असं एनिथिंग तुला जरी कमी मिळाली तरी पण तुला आज कमी मिळेल, अगदी आज कमी मिळेल, पण ती आज ना उद्या कुठच्या ना कुठच्या रूपानं तुला तुझ्याकडे ती डेफिनेटली येणार. असं नाही होणार की तू दिलंस म्हणून तुझं कमी झालंय म्हणजे मला काही मिळणार नाही. म्हणून अशी भावना जी आहे तुला कळली असेल आता, की इतकं छान शेअरिंग केलेस तू. थँक्यू सो मच. सगळ्या मुलांनी असं ऐका, त्यांना जसं सांगितलं आता की त्यानं दिलं त्याच्या वाटणीच, म्हणजे त्याच्या स्वतःच्या वाटणीचं पण त्यानं जे काय खाणं मसाले भात त्यानं सांगितलं तो शेअर केला, पण त्याला अजून 2 दिवसांना किंवा वाटेवर दिवसाने त्याला इन्व्हिटेशन आलं, त्या इन्व्हिटेशन मध्ये त्याला सेम ज्याला जे पाहिजे ते तिथे मिळालं.
असंच आहे. म्हणजे तुला तुला तू दिलास, तुला कमी झालंय, कमी झालंय, पण तुला ते मिळालंय कुठच्या ना कुठच्या. जसं तुम्ही मागितलं युनिव्हर्स कडे, तसं मागताय, तर तुम्हाला डेफिनेटली मिळेल. आज ना मिळेल, पण उद्या मिळेल. कुठच्याही रूपांमध्ये तुम्हाला ते मिळू शकेल. असंच ह्यालाच म्हणतात ग्रॅटिट्यूडची दुनिया किंवा ग्रॅटिट्यूडची जादू. Yeah, I would like to tell over here all सभी को यहाँ पर बहुत जरूरी है क्लैप करना, बिकॉज ये इन्होंने बहुत बड़ा लॉ जो है ना, एक लॉ अनरिवल खुद होके किया है और आप सबको बताया है. दिस इज अ वेरी बिग लॉ कि आपके पास जो है आप उसको देते हो तो आपको वो रिटर्न में बहुत 100 टाइम, जैसे हम ग्रेटिट्यूड देते हैं तो हमको ज्यादा मिलता है ना, वैसे हमारे पास कोई चीज है अगर हम किसी को देते हैं तो वो हमें 100 टाइम्स ज्यादा मीन मैक्सिमम होके मिलता है. और ये एक बहुत बड़ा लॉ, एक साइंस है कि समझो अगर आपके पास आज आपको कुछ चाहिए, जैसे कि आपको एक फ्रॉक चाहिए, ठीक है, आपके पास 4 ही है और आपके पास ना सिर्फ आपके पास 4 है और आपको और चाहिए, तो आप क्या करोगे, वो एक फ्रॉक किसी को डोनेट करोगे खुशी से, क्योंकि किसी के पास तो 3 भी नहीं है. तो आप जब किसी को देते हो ना तो आपको रिटर्न में कहीं ना कहीं से वो मैक्सिमम मिलेगा. जैसे इन्होंने खाने के बारे में बोला, वैसे आप हर चीज में, जैसे अगर आपको कुछ भी चाहिए, आपको हैप्पीनेस चाहिए, आपको मार्क्स चाहिए, समझो आपको मार्क्स चाहिए, आपको पढ़ने नहीं आ रहा है, तो आप किसी को हेल्प करो पढ़ने के लिए, तो आपको मार्क्स ज्यादा मिलेंगे. आपके पास अगर कुछ हेल्थ, अगर समझो आपको लग रहा है कि आपको ठीक नहीं लग रहा है, पर आप किसी को हेल्प कर सकते हो मेडिसिन देकर या आप उसको बात करके, तो आपका दिल अच्छा होगा. मीन्स ये एक छोटा सा सीक्रेट है कि आपको जो चाहिए वो आप लोगों को दो, आपको वो रिटर्न में ज्यादा मिलेगा. तो ये हर एरिया में अप्लाई होता है. आज बहुत छोटे तरीके से इन्होंने ये महसूस करा है अपने आप. उनका ये खुद का एक्सपीरियंस है कि उन्होंने शेयर किया, उनके प्लेट में से कम जरूर हुआ, बट शी गॉट इट मोर नाइस, ज्यादा होके मिलता है और वैरायटी में मिलता है और ज्यादा होके मिलता है. तो ऑलवेज व्हेनेवर यू हैव लेस एंड somebody needs it, you please give it, because it doesn't mean कि वो कम होगा आपके पास से. आपको वो कहीं ना कहीं, कभी ना कभी, 1 दिन में, 2 दिन में, 5 days में, मंथ में, पर आपके पास वो रिटर्न होके 100% आने वाला है. एंड आई मस्ट अप्रिशिएट दिस बिकॉज आपने ये सीक्रेट खुद को महसूस किया है, खुद के आगे ही आपको खुला है. And I would like to request all children to give a very big clap for this sharing. ये बहुत पावरफुल शेयरिंग थी, बहुत पावरफुल. आपको ये हमेशा याद रहेगा कि देने से आपको भरपूर मिलने वाला है. खुशी तो इसमें मुझे और एक ऐड करना है, जैसे दीपा मैम ने बोला कि देने से, इट डजंट मीन, देने से मीन्स आप कुछ भी, आपका टाइम दो. ऐसा नहीं कि मटेरियलिस्टिक ओनली चीज देना है या ओनली खाना देना है, ऐसा नहीं है. देना कुछ भी है. आप आपका टाइम किसी के लिए दो, किसी बीमार व्यक्ति है उसको मेडिसिन लाके दो, या उनको कुछ सेवा करना है, सेवा का चांस मिल रहा है आपको तो सेवा करना है तो उनको सेवा करो. किसी अनाथ आश्रम में वॉलेंटियर करना है तो वॉलेंटियर कर सकते हैं. कई स्कूल में बच्चों को पढ़ाना है, जो बड़े बच्चे, छोटे बच्चों को कुछ पढ़ाना है तो पढ़ा सकते हैं. ऐसा ये नहीं है कि कोई भी इसमें से आपके पास जो कुछ है वो देना है. इट डजंट मीन दैट एनीथिंग यू हैव ओनली मटेरियलिस्टिक देना है या ओनली पैसा ही देना है या ओनली खाना ही देना है, ऐसा चीज नहीं. कुछ भी आपके पास जो कुछ आपका स्किल है, फॉर एग्जाम्पल आपको मैथ अच्छा लगता है, अगर आप मैथ, फॉर एग्जाम्पल मैथ में, आप मैथ सब्जेक्ट में आप अच्छे हैं और किसी क्लास में किसी को मैथ नहीं, किसी बच्चे को मैथ अच्छा नहीं आ रहा है, तो उसको आप पढ़ा सकते हैं. तो आप आपका स्किल उसको या आपका नॉलेज उसको शेयर कर रहे हैं. यार आपके और छोटे बच्चे हैं, उनको नहीं आ रहा है, उनको किसी बच्चे को, किसी को नहीं आ रहा है, तो आप आपका नॉलेज जो है उसको शेयर कर रहे, आपका टाइम, आपका नॉलेज उसको दे रहे, इसका मतलब ही है गिविंग है. तो डेफिनेटली आपको 10 गुना मैथ को ज्यादा टॉप मार्क्स मिल सकते हैं. इसका यही लॉ है इसके पीछे. थैंक यू सो मच. थैंक यू. A big clap for the sharing. अमेजिंग, अमेजिंग इट इज. और इतना अच्छा है कि है ना, बिना बताए आपने उसको महसूस भी किया और आपने ऑब्जर्व भी किया कि ये चीज हुई है मेरे साथ में, एंड देन यू शेयर. यू नो, हम आई डोंट नो मराठी या हिंदी में, शीतल इफ यू नो, वो बूमरैंग को क्या कहते हैं. वो एक गेम होता है जो है ना, फ्रीजबी जैसे हम अगर फेंकेंगे उसको, तो जहां पे हमने उसको फेंका वो घूम के वापस आपके पास आएगा ही.
वो सेम प्रिंसिपल पे दोनों मैम बता रही हैं कि आपने जो यूनिवर्स में डाला वो घूम के वापस आपके पास आएगा ही, चाहे वो मटीरियलिस्टिक कोई चीज हो, चाहे वो सेवा हो, चाहे वो टाइम हो। जैसे मैम ने कहा, जितना प्यार आप देंगे किसी और को, वो घूम के वापस आपके पास आएगा ही। इट इज, ये प्रिंसिपल है इस यूनिवर्स का जिसको हम नकार नहीं सकते। थैंक यू। थैंक यू। Who is next? Raise hand. We have time. You can raise hand अगर किसी को और शेयर करना है तो। और किसी को क्वेश्चंस है, कुछ समझ में नहीं आ रहा है, वो भी पूछ सकते हैं। एंड इसमें ये भी ऐड करेंगे कि जैसे अभी हम पॉजिटिव चीजें हम शेयर कर रहे हैं, हम सब अच्छी बात बोल रहे हैं, पर कभी कभी ऐसा हो सकता है कि आपके पॉजिटिव चीजों को लोगों ने रिस्पॉन्स नहीं किया बाय चांस। एग्जाम्पल यू कैन गिव इन मराठी, शीतल। तो यू मे बी आप लोगों को थोड़ा सा बुरा लगे, अरे मैंने तो उसको इतना अच्छा बोला है पर उन्होंने रिस्पॉन्ड नहीं किया है। बट यू हैव टू बिलीव कि आपको जो देना है वो आपको चाहिए ना। मीन आपको क्या चाहिए, आपको उसका फोकस है। यू वांट गुड इन लाइफ, सो यू विल गिव गुड। किसी ने आपको रिस्पॉन्ड नहीं किया तो दैट इज देयर जर्नी, वो उनका डिपार्टमेंट हो जाता है। मीन्स उनको ये पता नहीं है कि अच्छा करने से अच्छा 100 टाइम, उनको ये पता नहीं है ना, इसलिए वो शायद एक आध बार आपको कुछ रॉन्ग बोल देंगे या हर्ट कर देंगे। तो यू हैव टू नॉट माइंड इट। आप लोगों को फिर भी उनको थैंक यू बोलना है और ग्रैटिट्यूड करना है कि गॉड आई एम थैंकफुल कि इन्होंने ऐसे किया, पर इनको भी ये वाला ग्रैटिट्यूड का जो हमें की मिला है इनको भी मिले। एंड यू कैन शेयर विद देम। कभी भी जब उनका जरा मन शांत हो गया या उन पर आप उनको शेयर कर सकते हो कि हम ग्रैटिट्यूड करते हैं, हमें बहुत अच्छा लग रहा है, आप भी ये प्रैक्टिस करो। सो यू कैन शेयर इट एवरीवेयर। जहां आपको ऐसे लग रहा है कि खुशी महसूस है वहां पर भी, और जहां पर आपको लग रहा है कि आपको रिस्पॉन्ड नहीं मिल रहा है, आपको थोड़ा सा दुख हो रहा है या आप सैड हो रहे हो किसी की वजह से, आप उनको भी शेयर करें ताकि उनको भी ये सक्सेस का जो चाबी है उनके पास भी आ जाए। या थैंक यू। थँक्यू सो मच. थँक्यू दीपा. जसं दीपामांनी सांगितलं तसं कंप्लेंट्स म्हणजे तुम्ही आज किंवा उद्या कधी तुम्हाला जेव्हा जमेल असं एक दिवस असा करा की नो कंप्लेंट डे. म्हणजे कुठचीही कंप्लेंट करायची नाही. तुमच्या तोंडातून कुठचीही कंप्लेंट येता कामा नये. म्हणजे भले फॉर एक्झाम्पल तुमच्या आईनं जर भाजी किंवा भाजी केली आहे आणि तुम्हाला ती आवडली नाही किंवा त्या भाजीमध्ये मीठ कमी आहे तर तुम्हाला ती आवडली नाही, तरी पण तुम्ही त्या आईला असं बोलायचं नाहीये की आई भाजी काही बरोबर झाली नाही, मला काही ती आवडली नाही, किंवा बाबांनी तुम्हाला काही एखादं खेळणं आणून दिलं नाही, की बाबांनी तुम्हाला एखादं बुक किंवा एखादं जे तुम्हाला जे पाहिजे रिलेटेड विथ एनिथिंग तुम्हाला जर आणून दिलं नसेल तर तुम्ही कंप्लेंट करा, बाबा तुम्ही आणून दिलं नाही मला, हे का नाही आणून दिलं. तर मी आज एक दिवस फॉलो करा असं की तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स कसा वाटेल बघा. एक दिवस असा करा की नो कंप्लेंट डे, काही कंप्लेंट करायची नाही. म्हणजे आईला जरी भाजी चांगली नाही केली तरी म्हणायचं वा खूप छान झाली भाजी, खूप चांगली झाली. तुम्ही असं पॉझिटिव्हलीच बोलत राहा. बाबांनी जरी काय आणून दिलं नाही तरी बाबांना म्हणायचं ओके मला आज ना उद्या त्या गोष्टी मिळतील. किंवा टीचरनी सुद्धा तुम्हाला असं वाटलं एखाद्या टीचरनी तुम्हाला काय टीचर तुम्हाला ओरडले किंवा असं तुम्हाला वाटलं टीचरने काय बोलले असेल, तुमचा अभ्यास कम्प्लीट होमवर्क झाला नसेल किंवा काय बोलले असतील तर तुम्ही असं तुमच्या मनामध्ये चिडचिड येते, म्हणजे डेफिनेटली तुम्ही निगेटिव्ह झोन मध्ये जाता. तसं न करता तुम्ही कंप्लेंट करायचीच नाहीये. टीचरला पण तुम्ही बोलताना म्हणजे मनातल्या मनात सुद्धा म्हणजे ओके मी केलं नाही पण तरी चालू शकेल, मी माझं होमवर्क कम्प्लीट करतो. अशी मी छोटे एक्झाम्पल दिलेत. एक दिवस तुम्ही असं फॉलो करा की मला आज एकही कंप्लेंट करायची नाहीये, म्हणजे नो कंप्लेंट डे, NCD मला करायची नाही, म्हणजे मला कुठचीही कंप्लेंट करायची नाही. असं एक दिवस फॉलो करा आणि बघा नेक्स्ट सेशनला मला शेअरिंग करा तुम्ही कसं तुम्हाला वाटतं की एक दिवस मी हे फॉलो करतो फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग, रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे कचरेवाला आला नाही, कचराच काढला नाही, मग आपण इमिजिएटली लगेच बोलतो अरे चालता आता कचरेवालाच आला नाही किंवा गार्बेजवाला नाही आला नाहीये. जर गार्बेज घरात वास असेल तर आपण त्याला लगेच रिॲक्ट करतो. तर म्हणजे रिॲक्ट करतो म्हणजे काय, तर आपण कंप्लेंट करतो निगेटिव्ह, मग आपण निगेटिव्ह झोन मध्ये जा. तर तसं न करता तुम्ही एक दिवस फॉलो करा, म्हणजे तुम्हाला जाणवेल की आज मला हा कम्प्लिटली नो कंप्लेंट डे करायचा आहे. असं जाणून बुजून स्वतःहून करा आणि मग मला नेक्स्ट क्लासमध्ये शेअरिंग करा कसं वाटलं तुम्हाला. NCD. Yeah, here I would just like to add, जैसे नो कंप्लेंट डे उन्होंने बोला है ना, तो सेम एग्जांपल, अगर कचरे वाला नहीं आया है, आपको स्मेल आ रही है, तो आपके दिमाग में ऐसे आ सकता है ना, ओ गॉड आ तो जाएगा किसी को, अरे आज कितना स्मेल आ रहा है. तो व्हाट यू कैन से कि
अरे आई एम सो मच थैंकफुल कि वो रोज आके लेके जा रहा था। ऑटोमेटिकली आपकी फीलिंग चेंज हो जाती है। आज वो नहीं आया तो उस पर फोकस नहीं करना है, आपको ये फोकस करना है कि अरे थैंक यू सो मच कि वो रोज आके लेके तो जा रहा था। और समझो आपको आज सब्जी अच्छी नहीं लगी तो आपको लगेगा अरे वो चव नहीं आ रहा है, टेस्ट नहीं आ रहा है, तो वो टेस्ट नहीं आ रहा है पे फोकस हट नहीं देना है आपको। फोकस किस पे देना है, क्या है, मम्मी आप रोज तो कितना अच्छा खाना बनाते हो, आई एम सो थैंकफुल टू यू। मीन्स आपने क्या किया, वो नहीं जो टेस्ट आ रहा है उस पर फोकस नहीं किया, आपने फोकस ये किया कि अरे कल तो आपने कितना अच्छा टेस्टी बनाया था, थैंक यू सो मच। तो आपको वो याद करना है जो आपको अच्छा लगा, क्योंकि हमने क्या सोचा अभी लॉ में जो भी हम फोकस करते हैं वही बढ़ता है। पर आपको ऐसे दिन में कितनी बार ऐसे एक्सपीरियंस होगा ना, जैसे अभी उन्होंने बोला कि टेस्टी खाना नहीं है, या कचरे वाला लेके नहीं है, लाइट चली गई है, या आप चलते चलते गिर गए हो, बाई चांस आप गिर गए तो आपको मेरे को लग गया, तो लग गया पे फोकस करने के बजाय वाह मैं रोज कितना अच्छे से और सेफली चलता है, कि मैं कितने मेरे बॉडी पार्ट्स कितने स्ट्रांग है, कि रोज मुझे कितना वो सपोर्ट करते हैं अपने डेली एक्टिविटीज। तो जस्ट फोकस ऑन ऑल द पॉजिटिव एंड गुड थिंग। जो भी आपका छोटा मोटा अनहैपनिंग होता है, डिसलाइकिंग वाला होता है, उसको ध्यान, उस पर फोकस, उस पर एनर्जी आपको विड्रॉ करना है, उसको हटा के पॉजिटिव पे फोकस करना है। ग्रैटिट्यूड वैसे बढ़ेगा आपका। सो फोकस ऑन द ग्रैटिट्यूड पार्ट, फोकस ऑन द हैप्पी पार्ट, फोकस ऑन द गिफ्ट्स व्हिच यू आर गेटिंग एवरी डे। सब जो हमारे गिफ्ट्स है, अच्छे गिफ्ट्स है, तो उस पर फोकस करें। हो सकता है सब्जी अच्छी नहीं है तो दाल अच्छी हो, तो आप दाल को बोल सकते हैं कि मीन्स कुछ जो अच्छा है उस पर फोकस करके ग्रैटिट्यूड करो। तो स्लोली स्लोली आपके ग्रैटिट्यूड की जो बोलते हैं ना वो मसल्स बढ़ेंगे। प्रैक्टिस प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। सो प्रैक्टिस आप अच्छी चीजों पे करोगे तो ऑटोमेटिकली आपका ध्यान अनहैपनिंग में से निकल के पॉजिटिव पे आएगा। दिस इज द वे यू हैव टू डू इट। यस यस, नेक्स्ट क्वेश्चन वी कैन टेक। या अगर कोई पेरेंट्स को भी अगर शेयर करना है तो वी कैन टेक, अगर उनको ऐसे लग रहा है कुछ तो इवन दैट विल बी हेल्पफुल, अगर कोई सुन रहा है तो। नेहल, हाँ। हेलो मैम, Yes. मैं पेरेंट्स बोल रही हूँ भक्ति वालकर की। ओके, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मैम मुझे एक थोड़ा सा अलग क्वेश्चन पूछना था कि मेरे दो बच्चे हैं, एक भक्ति वावकर और एक श्लोक वावकर, वो दोनों ही इसी स्कूल में पढ़ते हैं। पर क्या होता है अभी ये जो ग्रेटिट्यूड सेशन है जब से चालू हो रहा है तब से बच्चे थोड़ा पढ़ाई में ध्यान दे, मतलब वैसे वो अच्छे हैं पढ़ाई में, पर वो पढ़ाई करते हैं पर उनका जो है ना कंसंट्रेशन जो रहता है कि थोड़ा बहुत इधर उधर कुछ आवाज आई या कुछ अलग हो रहा है तो वो कंसंट्रेशन उनका पूरा उस तरफ चला जाता है। तो उनका कंसंट्रेशन उस चीज में रहना चाहिए जो कर रहे हैं, तो उसके लिए मैं क्या कर सकती हूँ? उसके लिए आपको सिर्फ जो वो लोग अच्छा कर रहे हैं, जो अगर वो लोग 10 मिनट कॉन्सेंट्रेट कर रहे हैं ना, तो उसके लिए वो थैंक यू बोलेंगे। देखो आपको भी जैसे कंप्लेन हमने कहा है कि कंप्लेन नहीं करना है, तो वो कम से कम 10 मिनट तक कॉन्सेंट्रेट कर रहे हैं, उसके लिए आप अप्रिशिएट करो उनको। वो जो उन्होंने डिस्ट्रैक्शन 5 मिनट के लिए किया, उसके वजह से उन्होंने 2 घंटा जो पढ़ाई करी है उसको अप्रिशिएट करना इंपॉर्टेंट है। तो आप जिस चीज पे फोकस करोगे वो बढ़ेगा। तो इंस्टेड ऑफ उनको बोलना कि आप कॉन्सेंट्रेट नहीं कर रहे हो, आपका ध्यान वहां जा रहा है वहां जा रहा है, वहां पर आप अपना फोकस डालोगे तो बच्चों पे वो एनर्जी पास ऑन होगी। सो यू हैव टू फोकस जिधर उनका ध्यान, अगर वो अच्छा पढ़ रहे हैं, उन्होंने 2 घंटा अच्छी पढ़ाई है, तो आप उनके बारे में अप्रिशिएट करो, उन्होंने जो काम अच्छा किया उस पर अप्रिशिएट कीजिए आप। सो स्लोली एंड स्टेडीली ये बढ़ेगा, धीरे धीरे ये फोकस बढ़ता है, धीरे धीरे इसके रिजल्ट्स और अच्छे आएंगे। तो आपने में जैसे हम बोलते हैं ना, बच्चे जो सीख रहे हैं वो बड़ों ने भी हमको सीखना है कि हमको कंप्लेन, जैसे शीतल जी ने बताया, डॉक्टर शीतल ने, कि नो कंप्लेन जोन हमें बड़ों ने भी फॉलो करना चाहिए। कंप्लेन की जगह जो हमें अच्छा दिख रहा है बच्चों में या अपने फैमिली में किसी के, उस पर फोकस करेंगे तो वो बढ़ते जाएगा। दिस इज द आंसर। एंड शीतल मराठी और एक क्वेश्चन था मैम, जो छोटा बच्चा है उसका क्या करता है, वो पढ़ाई करता है, जिस दिन पढ़ाई करता है उसके 2-3 दिन तक उसका वो ध्यान में रहता है, मतलब उसका वो माइंड में रहता है, और उसके 2-3 दिन बाद अगर उसको वो पूछो तो वो पूरा ब्लैंक हो जाता है। ये उसका थोड़ा इश्यू होता है।
नहीं तो वही ना, तो अभी दीपा मैम ने जैसे बोला ना कि आप जैसे उसको ध्यान में जो रह रहा है, इतना अच्छा उसका ब्रेन है, इतना अच्छा जो कुछ 2-3 दिन आप बोल रहे हैं कि उसके बारे में आप ज्यादा बात करो, जो अच्छा कर रहा है, नॉट ओनली दीज थिंग्स कि वो पढ़ाई कितना अच्छा कर रहा है, उसका बैकअप कितना अच्छा लेके जा रहा है, स्कूल एवरीडे जा रहा है, आई मीन स्कूल और ऑनलाइन लेक्चर कर रहा है इनकेस, तो ऑनलाइन इतने अच्छे लेक्चर अटेंड कर रहा है बिना विदाउट एनीथिंग, विदाउट एनी हैजल्स, राइट। तो इतने अच्छे अटेंड कर रहा है, जो कुछ वो जो अच्छा कर रहा है, जो कुछ पढ़ाई वो अच्छा कर रहा है, उसके तरफ से ज्यादा पॉजिटिवली बात करो कि जो अच्छा नहीं कर रहा है। तो डेफिनेटली ये जसं तराजू सारखं आहे, तराजूमध्ये तुम्ही जर जास्त चांगल्या गोष्टी घातल्यात तर तो तराजू जास्त चांगल्या गोष्टीचा तराजू वरती जाईल, राईट, आणि जेवढ्या जास्त कंप्लेंटच्या गोष्टी तराजू खाली जाईल, असं आहे. ह्याचा म्हणजे तुम्ही समतोल कसा राखायचा, तर समतोल राखताना ज्या चांगल्या गोष्टी, नुसत्या तो पढाई म्हणजे 2-3 दिवस लक्षात ठेवतोय असं म्हणण्यापेक्षा त्याचे ब्रेन सेल किती चांगले आहे, किंवा त्याचं ब्रेन किती ऍक्टिव्ह आहे, किंवा त्याचे म्हणजे त्याची बॉडी सुद्धा इतकी ऍक्टिव्ह, आपण हेल्थ पार्ट मध्ये केलं होतं की इतकं छान तो ऍक्सेप्ट करतोय सगळ्या गोष्टी, इन फ्रंट ऑफ कम्प्युटरवरती बसतोय आणि सगळ्या गोष्टी ग्राफ्स करतोय चांगल्या, आणि चांगलं आन्सर देतोय. अशा गोष्टींना फोकस जास्त केलं तर डेफिनेटली त्याला तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. आणि ह्याला म्हणजे म्हटलं ह्याला ही प्रॅक्टिस लागते, इम्प्लिमेंटेशन आणि प्रॅक्टिस पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतरच त्याचे रिझल्ट येणार. म्हणजे असं आपण आज तूप खाल्लं तर रूप काही लगेच येत नाही, राईट. आपण म्हणतो ना तूप खातोय आणि रूप काही लगेच आलं पाहिजे का, नाही, ते स्लोली येणार, पण त्याच्यामध्ये तुमचा झोन आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. म्हणूनच मी सांगितले की नो कंप्लेंट्स दे, म्हणजे हे पालकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की नो कंप्लेंट्स दे. तुम्ही जेवढा कंप्लेंट्स केला तर तुमच्याबरोबर 100 गुणा तुमच्या कंप्लेंट्सच तुम्हाला परत येतील. जेवढं तुम्ही चांगलं बोला किंवा 100 गुणा म्हणजे 100 गोष्टी तुम्हाला चांगलेच मिळतील, असा हा नियमच आहे. तर तुम्ही ह्या झोन मध्ये राहा आणि तुम्हाला डेफिनेटली त्याचे रिझल्ट येईल. थैंक यू मैम. थैंक यू सो मच. एक एग्जाम्पल के थ्रू अगर मैं आपको बताऊं, कुछ मतलब समझाने की कोशिश करती हूँ जो दोनों मैम बता रहे हैं कि देखिए ये बात समझिए कि जो हम जब धन्यवाद बोलते हैं, शुक्राना बोलते हैं, ग्रेटिट्यूड करते हैं, तो हम क्या कर रहे हैं, हम उस चीज में एनर्जी डालते हैं. जैसे सारे बच्चों ने एक्सपीरियंस किया कि उनको ज्यादा खुशी महसूस हो रही है, उनका काम जल्दी हो रहा है. वो कैसे होगा, जब उस चीज में हम ज्यादा एनर्जी डालेंगे जो हम शुक्राना और ग्रेटिट्यूड के थ्रू, थैंक यू के थ्रू डालते हैं. अगर आपको दिख रहा है कि आपके कोई कपड़े में गंदगी ज्यादा है, मैल बहुत है, तो आप उसको ब्रश से और जोर से रगड़ेंगे मतलब क्या, आप और एनर्जी से उसको ब्रश से रगड़ेंगे, तो उससे क्या होगा, वो मैल जो है, वो गंदगी है, वो जल्दी निकल जाएगी. तो अगर आपको लग रहा है कि ये बच्चा अभी उतना कंसंट्रेट नहीं कर रहा है जितना मैं चाहती हूँ, तो आपको उसमें और एनर्जी डालनी है. आप अगर क्रिटिसाइज करेंगे उस चीज को तो आप वो एनर्जी निकाल रहे हैं, तो वो चीज और खराब हो जाएगी. पर अगर आप उसको और एनर्जी देंगे ताकि उसका कंसंट्रेशन बेटर हो, तो वो सबसे सिंपल तरीका है. जो चीज आपको दिख रही है उसके लिए शुक्रगुजार हो, उसके लिए थैंक यू बोलो. तो थैंक यू बोलने से उस पर्सन को एनर्जी मिलेगी और उसकी सोच, उसका कंसंट्रेशन, उसका ध्यान, उसका पढ़ने का लगाव, वो सब बढ़ने लग जाएगा. So that is what the whole concept of gratitude, मतलब concept क्या है शुक्राना का, आभार का, कि हम उस चीज को एनर्जी दे रहे हैं जिसे हमें बढ़ाना है. You can practice like आप सिर्फ एक हफ्ते के लिए करिए कि वो 3 दिन आपने आपके हिसाब से वो 3 दिन याद रखता है, चौथे दिन भूल जाता है, तो 3 दिन आप उसको अप्रिशिएट करो. वाओ, यू आर स्टडीइंग सो वेल, आप 3-3 दिन तक याद रखते हो, सो नाइस. और जैसे 3 दिन है ना, वो 4 दिन में आ जाएगा, वो 5 दिन में आ जाएगा. आप अप्रिशिएट करोगे तो वो बढ़ेगा. आप ये मत बोलो सिर्फ 3 दिन याद रख रहा है, ऐसे बोलो वाह वो 3 दिन याद रख रहा है. माय सन इज सो इंटेलिजेंट, मेरा बच्चा इंटेलिजेंट है. तो कोई भी जगह पर आपको कमी लग रही है ना, तो वहां पर आप कमी पे मत ध्यान दीजिए, जितना अच्छा हुआ है उस पर ध्यान दीजिए, तो वो धीरे धीरे बढ़ते हैं. दिस इज द लॉ, दिस इज द साइंस, दिस इज द ये सीक्रेट है, ये एक लॉ है. ये हमारे एशियन मीन्स किताबों में भी लिखा है, पर हमें इतना डिटेल में पता नहीं था, इसलिए हम लोग ये गलती करते हैं. हम रिएक्ट कर देते हैं, अरे इसने कुछ तोड़ दिया, तो हम रिएक्ट करके क्या बोलते हैं, अरे बाप रे इसने तो गलत काम कर दिया. उसके बजाय हमें बोलना चाहिए ठीक है कोई बात नहीं, आज हो गया है,
मीन्स इतने सारे पूरे मतलब ना 2 महीने में किसी ने एक चीज तोड़ा है तो वो 1-2 महीने में एक चीज तोड़े हुए पे हम ध्यान देते, पर जो 90 डेज हम सब सही सलामत था उस पर हमारा ध्यान और ग्रेटिट्यूड तो कभी गया नहीं। तो सेम में वो सब कुछ अच्छा कर रहा है, हो सकता है वो आपकी बात सुन रहा हो, वो पानी ला के दे रहा हो, वो टाइम पर उठ रहा हो, देयर आर सो मेनी थिंग्स ही इज डूइंग गुड। हमको वहां फोकस करना है, वहां फोकस करोगे ऑटोमेटिकली जो एरिया में वीकनेस है कम है वहां पर ऑटोमेटिकली वो बढ़ता है। दिस इज द लॉ। आई होप आई कुड एक्सप्लेन एंड क्वेश्चन आपकी क्वेरी सॉल्व हो गई हो। एंड दिस फॉर ऑल पेरेंट्स जो भी सुन रहे हैं, जो बच्चे सुन रहे हैं, उनके लिए यही तरीका है कि कोई भी एरिया में, सिर्फ अभी ये 3 दिन की मेमोरी की बात नहीं है, कोई भी एरिया में आपको ऐसे लग रहा है, ब्रेकडाउन लग रहा है, चैलेंज लग रहा है, फोकस ऑन द पॉजिटिव थिंग्स एंड ऑटोमेटिकली आपकी जो वीकनेस वाली एरिया है वो बढ़ जाएगी। थैंक यू सो मच। अभी कितना टाइम है आपके पास सर? We have 5 minutes. 5 minutes in hand. ओके और एक शेयरिंग दे सकते हैं किसी का है तो, किसी को क्वेश्चन है या किसी को शेयरिंग है तो और एक ले सकते हैं हम लोग, नहीं तो फिर सर बात करेंगे। सर आप कुछ बोल सकते हैं? Yeah, I think no sharing is there after this last sharing. Okay. सगळ्यात आधी तर मी हे सांगू इच्छितो की आपल्याला हे जे आपले गुरुवर्य असाइनमेंट्स देत आहेत, जसं आपण पुस्तकातला अभ्यास करतो त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्टडी नाहीये, नो बुक्स, नो डायजेस्ट, नो गाईड, नो स्टडी, फक्त एक्सपिरियन्स करायचा आहे आणि या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून आपल्याला असाइनमेंट्स करायचे आहेत। म्हणजे आपला जो घरगुती अभ्यास असतो ना, शालेय अभ्यास, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये आपल्याला फक्त अनुभव करायचे आहेत आणि जे अनुभव आलेत ते आपल्या मनाने लिहायचे आहेत आणि मनाने लिहिण्याची जेव्हा पद्धत डेव्हलप होते ना, तेव्हा आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी निश्चितपणे लक्षात राहतात। दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये कस्तुरी मानमोडे 8वी ब आणि प्रगती शिनगारे 8वी ड या 2 विद्यार्थिनींचे शेअरिंग मी ऐकले, ते इतके सुंदर शेअरिंग होते आणि आपल्या सगळ्यांसाठी आदर्श शेअरिंग होते। त्यांनी जे काही अनुभवलं आपल्या असाइनमेंट मधून, आपल्या ग्रॅटिट्यूड मधून जे काही अनुभवलं ते खूप चांगलं होतं आणि आपल्या सर्वांसाठी आदर्श होतं। हॅपी वर्ल्डचं इमॅजिनेशन या विद्यार्थिनींनी केलेलं आहे की मी जेव्हा मला स्वतःला हॅपी फील करते, माझ्या समोरच्या सगळ्या गोष्टी हॅपी होतात आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण जगामध्येच मी हॅपीनेस पसरवते, असं या विद्यार्थिनींचं शेअरिंग होतं। त्यानंतर आपल्या विद्यालयामधला 9वी क मधला प्रज्वल जानकर आणि 8वी ब धीरज निकम यांनी एक शेअरिंग केलेलं होतं की मला शाळेत यायचं होतं परंतु बस सेवा उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे मला बसचं किती महत्व आहे ते नंतर कळायला लागलं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत ज्या बस मालकांनी, बस चालकांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनी जेव्हा शाळा सुरू होती तेव्हा या सर्व मंडळींनी आपल्याला विविध ठिकाणाहून इतक्या हेवी ट्रॅफिक मधून अत्यंत सुरक्षितरित्या शाळेतून घरी आणि घरातून शाळेत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। पालकांप्रमाणेच इतक्या आत्मीयतेने आपल्याला सेवा प्रोव्हाइड केलेली आहे। खरोखरच त्यांच्या बाबतीत आपल्याला कृतज्ञता नेहमी व्यक्त करायला हवी। पण विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या संसर्गाच्या कालावधीमध्ये जेव्हा शाळा बंद झाल्या, बस सेवाही बंद झाली, बस मालक, बस चालक, सहाय्यक यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं। त्यांचीही मुलं आहेत, ती पण शाळेत शिकतायत, त्यांच्या बँकेचे हप्ते थांबले, त्यांच्या चालकांचा आणि सहाय्यकांचा पगार थांबला आणि अनेक अडचणींना त्यांनी आजपर्यंत तोंड दिलं आणि आजही तोंड देत आहेत। तर त्यांच्या प्रती आपण सर्वांनी मिळून कृतज्ञता व्यक्त करूयात आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करूयात की त्यांच्या घरामध्ये खूप विपुलता येऊ देत आणि त्यांच्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत। आणि त्याच्यानंतर मला असं सांगावं वाटतं की आपल्या या 3 गुरुवर्यांनी, दीपा मॅम आहेत, शीतल मॅम आहेत, सुमन मॅम आहेत, त्यांनी आपल्या सर्व शंकांचं निरसन, मी फक्त वरवर नाही सांगणार आहे आज, दीपा मॅम आपण चांगलं वागलं पाहिजे असं आपल्याला त्या नेहमीच सांगतात आणि आजही त्यांनी हेच सांगितलंय। तुम्हाला समोरील व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद नाही मिळाला, खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद नाही मिळाला, रिस्पॉन्स नाही मिळाला, तरी ही जर्नी ही त्यांची आहे। तुम्ही आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून चांगलं म्हटलं गेलं नाही, मी त्याला थँक्यू म्हटलं तरी त्याने तोंड वाकडं करून माझ्या समोर गेला, हे त्याचं ग्रॅटिट्यूड झालं, तो किती देतोय ते। मला काय हवंय, मला कृतज्ञता हवी आहे, मला विपुलता हवी आहे, तर मी फक्त ग्रॅटिट्यूडच देणार, मी फक्त थँक्यूच म्हणणार। समोरच्याला काय वाटतंय त्याच्याबद्दल आपण विचार करायची गरज नाही,
हे समोरच्यावर डिपेंड असतं. म्हणून आपण फोकस कशावर करायचं हे दीपा मॅमने सांगितलं. त्याचप्रमाणे वाहूकर पालकांनी जे आपल्याला सांगितलेलं होतं त्याच्यावरही दीपा मॅम, शीतल मॅम आणि सुमन मॅम तिघांनीही इतकी समर्पक उदाहरणं सांगितले. आपण ते ऐकून सोडून दिलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आजचं जे युट्यूबचं सेशन आहे ते आपण आवर्जून या युट्यूबच्या चॅनल मधून पाहावं. मी त्याची लिंकही तुम्हाला नंतर पाठवेन आणि आपण डायरेक्ट युट्यूब वरती सुद्धा ओपन करून पाहिलं तर आपल्या शुक्राना ग्रुपचा तरी आपल्याला हे रेकॉर्डिंग मिळेल. त्यांनी इतकी समर्पक उदाहरणं आणि इतक्या समर्पक शब्दांमध्ये समजावून सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी होत असतात. माणूस आहे मग तो काम करणार आणि काम करणार तो चुकणार आणि त्याच्याकडनं चुका झाल्या की मग आपण म्हणतो अरे अरे चूक झाली. त्याच्यापेक्षा मग त्याने आतापर्यंत जो प्रवास केलेला आहे यशस्वीरित्या त्या यशाकडे पहा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जे आपल्याकडून नुकसान झालेलं आहे किंवा होत आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. ज्या चांगल्या गोष्टी झाल्यात त्याला कृतज्ञता द्या आणि जसं सांगितलं की बुमरँग प्रमाणे तुम्ही जे द्याल ते रिटर्न मध्ये आपल्याकडे येणार आहे, पण येता येता खूप अबंडन्स घेऊन येणार आहे असं आपल्याला शीतल मॅमने सुद्धा, सुमन मॅमने सुद्धा सांगितलेलं आहे. डॉक्टर शीतल मॅमने एक सुंदर कल्पना आपल्याला दिलेली आहे, नो कंप्लेंट डे. ही खूप सुंदर संकल्पना आहे की एक दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे डे, वर्ल्ड हेल्थ डे म्हणतो किंवा फ्रेंडशिप डे म्हणतो, मदर्स डे म्हणतो, तसं हे नो कंप्लेंट डे. कुठल्याही पद्धतीचे कंप्लेंट्स आपण कधीही समोर आणायचे नाहीत पूर्ण दिवसभर. मग एक दिवसात आपण यशस्वी झालो तर 2 दिवस 3 दिवस करता करता जगामध्ये कंप्लेंट्सच राहणार नाहीत. नुसती विपुलता आणि ग्रॅटिट्यूड, एकमेकांचा विचार करण्याची भावना निर्माण होईल. त्यानंतर वेदांत सोनवले त्याने एक खूप छोटं परंतु खूप मस्त उदाहरण दिलेलं आहे मसाले भाताचं. विद्यार्थी मित्रांनो, हे एक छोटंसं उदाहरण झालं, पण मसाले भात मी माझ्या मित्राला शेअर केला, त्याला माझ्यापेक्षा जास्त आवडतं म्हणून. म्हणजे त्याने आपल्यातला स्वार्थ सोडला आणि त्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याला मसाले भात दिला. तर निसर्गाने, प्रकृतीने, या ग्रॅटिट्यूडने त्याला मसाले भात मुबलक प्रमाणात त्याच्या त्या कुठल्या लग्नाला किंवा कार्यक्रमाला गेला तिथे त्याला भरपूर मिळालं. हे उदाहरण छोटं आहे मुलांनो, परंतु याच्यातून शिकवण खूप मोठी आहे की तुम्ही दुसऱ्याला देण्याची भावना ठेवा. जरी आपल्याला आवश्यकता आहे, जरी आपल्याला आवडतंय, तरी दुसऱ्याला दिल्याने आपल्याला किती आनंद मिळतो आणि किती विपुलता मिळते हे त्याच्या शेअरिंग मधून मिळालेलं आहे. तर आजचं सेशन हे तुम्ही, आम्ही, आपले गुरुवर्य यांच्या माध्यमातून खूपच यशस्वी झालेलं आहे. तेव्हा आज आपल्या सगळ्यांचंच आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात की आजचं सेशन व्हेरी अप्रिशिएबल. सगळ्यांचं अभिनंदन आणि विशेष आपल्या या गुरुवर्यांचं अभिनंदन. मॅम, आय रिअली अप्रिशिएट ऑल ऑफ यू. Thank you very much. Thank you. Thank you so much, Abhi. Thank you so much. Thank you, sir. If you want to add, you can. वेरी नाइस सिनॉप्सिस. आपने इतने सही पॉइंट सब लिए हैं, एक्सप्लेन किया है. आई मीन अमेजिंग. आप नहीं होते हुए भी आपने सब चीज सुना एंड आपने बहुत अच्छे से समराइज कर दिया. थैंक यू सो मच सर. थैंक यू. Yes, very nice. Thanks to all. Yeah, very nice समराइज किया आपने. बहुत ही अच्छा. तो बच्चों को बहुत ही अच्छी तरह से ध्यान रहेगा अपने जो शबीर जी, एक्चुअली इनका जो होता है ना समरी, वो पूरे सेशन में और हर एक का नाम लेके जो आपने शेयरिंग का उनको उत्साह बढ़ाया, उनको बताया कि यू वर देयर ऑलवेज एंड अप्रिशिएटिंग. दिस इज सच अ गुड फीलिंग्स फॉर चिल्ड्रन कि वो शेयर कर रहे हैं और आपने नोट करके उनका नाम लेके बताया. थैंक यू सो मच शबीर जी, यू रियली आर ऑसम. थैंक यू. बहुत ही अच्छा लगा सर. वेरी नाइस, वेरी नाइस. या मैम, इसके ऊपर कस्तूरी कुछ कहना चाहती है, हम उसको एक मौका देंगे. चले. थँक्यू सो मच मॅम. तुमच्यामुळे आज माझा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि मला आता म्हणजे वेटच होत नाही. असं वाटतं कधी तुमचा क्लास परत येणार. मला म्हणजे राहायलाच जात नाही माझ्याकडून, कारण तुमचा क्लास झाला का दिवस खूप चांगला जातो. थँक्यू कस्तुरी. थँक यू सो मच. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. थँक्यू कस्तुरी. व्हेरी गुड प्रगती. तुला आणि सगळ्यांनाच, आपल्या पूर्ण शुक्राना ग्रुपमध्ये जेवढे कोण सहभागी आहेत ते सर्व पालक, विद्यार्थी सगळ्यांनाच या बाबतीत भरपूर शुभेच्छा आहेत. Actually time is over, but Gaurav is sharing something, so we'll take that sharing. Ma'am, if you can just find out Mr. Gaurav. Yeah, he is. Yeah, I found it. Gaurav, unmute करू शकताय? Hello, Gaurav.
by the time he says sir, मुझे आपको बोलना है कि I mean the students are really blessed. आपके जैसे teachers उनको मिले हैं. Amazing. I mean you are really all of you are very good. कि इतना मतलब एक हमको ये प्लेटफॉर्म या इतने छोटे एज के बच्चों को भी ये सिखाने के लिए, इट इज सब आप लोग की ब्रॉड माइंडेड थॉट है कि ये चीजें बच्चों तक पहुंचनी चाहिए. थैंक यू सो मच सर. मैम एग्जैक्टली ये हमारे जो संस्था के अध्यक्ष हैं माननीय अन्ना साहब जाधव सर, इन्होंने इस बीज को लगाया है जिसका आप अभी ये वृक्ष देख रहे हैं, और उसी वृक्ष का पार्ट ये शुक्राना ग्रुप के मेंबर्स भी हैं. तो उसके बाद उनके जो ज्येष्ठ सुपुत्र है मिस्टर जगदीश जी जाधव सर, जो अभी अध्यक्ष हैं हमारे प्रेजेंट में, तो उनके दिल में ये विचार आया और उन्हीं के माध्यम से ये सब कुछ आगे चला. सो एवरी क्रेडिट goes to my president Mr. Jagdish ji Jadhav sir and the whole Shukrana group. Yes sir, yes, and thank you राजन जी, कारण राजन जीनीच आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलं जगदीश जाधव सरांना आणि त्याच्यामुळे हे सेशन सुरू झालं. तर रिअली आय एम व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल टू मिस्टर राजन सर. इमेजिन 13-14 इयर्स के बच्चे ये बोलते हैं कि हमको पूरे वर्ल्ड में हैप्पीनेस स्प्रेड करना है. मतलब इतने छोटे एज में अगर ये सीड उनमें आ गई है तो हमारा नेक्स्ट जनरेशन का तो एकदम आई मीन चांदी हो जाएगी. बिल्कुल मैम. वेरी नाइस मैम आई थिंक सोने की चिड़िया, वो ना भारत सोने की चिड़िया जो थी वो वापस आ जाएगी. राइट. अब हमको वो विजुअलाइज करने में बहुत आसान हो रहा है कि ये सोने की चिड़िया हम फिर से देखने वाले हैं. Yes. Yeah. Gaurav is unable to unmute, so I think it is better to end this meeting. Yeah. Thank you, sir. Thank you so much. Thank you all the students. Thank you all the students. Thank you all the parents. Thank you all the teachers. Thank you. Yeah. Thanks to you also, ma'am. Thank you.